ओके. आवाज येतोय सगळ्यांना? आवाज येतोय सर नो? सॉरी फॉर लेट, कारण टेक्निकल इश्यू होता. सॉरी त्यासाठी. कारण स्क्रीन शेअर होत नव्हती, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होत होता. ठीक आहे. आवाज येतोय सर्वांना माझा? कमेंटमध्ये सांगा लवकर, आवाज येतोय का सर नो? आवाज येतोय? क्लिअर, स्क्रीन क्लिअर दिसते का? हॅलो भाऊ, हॅलो दादा, स्क्रीन क्लिअर दिसते का सर्वांना माझी? ओके. सॉरी 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 फॉर लेट, 15 मिनिट लेट आहे, कारण टेक्निकल इश्यू होता. मी बरोबर 9:30 वाजता आलो होतो, परंतु थोडासा टेक्निकल इश्यू होता. स्क्रीन शेअर होत नव्हती आणि लाईव्ह स्ट्रीम ओपन होत नव्हती. ठीक आहे, त्यासाठी सॉरी. ओके. आवाज येतोय सर्वांना? ओके. सर्वांनी आपापला जिल्हा कोणता आणि आपण कुठून आपलं नाव आणि हे कमेंट करा पटापट, 1-2 मिनटं. हो, येत आहे. ओके ओके. स्वप्न सर, ओके ओके. पटापटा जिल्हा आणि आपलं नाव, पूर्ण नाव, किंवा आपण कुठून राहता, कुठून बिलॉंग करता, ते फक्त कमेंट सांगा. बाकीचे तोपर्यंत लाईव्ह येतील अजून. नो प्रॉब्लेम. ओके. उद्यापासून अगोदर सगळं, कारण पहिला दिवस आहे, थोडं अपडेट करायला थोडा वेळ लागला सिस्टमला. ओके. उद्यापासून लेट होणार नाही माझ्याकडनं, ही काळजी मी घेईन. सॉरी 15 मिनटं माझ्यामुळे तुम्हाला लेट झालं. ओके. औरंगाबाद महाराष्ट्र. ओके दादा. ओके दादा, औरंगाबादचं नाव चेंज झालेलं आहे, संभाजीनगर आहे. परभणी. ओके. अहिल्यानगर. सागर दादा जळगाव. ओके ओके ओके. पुणे. ओके. कोल्हापूर, सोलापूर. दादा अक्षय सोलापूर, मी पण सोलापूरचाच आहे. पंढरपूर माझं गाव आहे. रायगड, पनवेल. ओके. गणेश लोखंडे, पुणे. ओके. अहिल्यानगर. ओके. रणजित सर, कोल्हापूर. ओके. चला, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण लक्षात ठेवा, बेसिक टू ॲडव्हान्स आपला लर्निंग कोर्स सुरू केलेला आहे. आज आपला पहिला दिवस आहे. आज आपण थोडीफार ओळख करून घेणार आहे की आपण मार्केटमध्ये इथून पुढे काय शिकणार आहे, आणि आपलं पूर्ण लक्षात ठेवा, आपलं 60 दिवसाचं शेड्यूल, किंवा आपण त्याला बोलतो इंडेक्स, काय असणार आहे आपली. सगळ्यात प्रथम सांगतो मी तुम्हाला. ते बघा, आपण काय काय शिकणार आहे सगळ्यात प्रथम घ्या. आणि सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकानं स्वतःचा एक पेन किंवा डायरी, तुम्ही जर घरी असाल तर डायरी आणि पेन घेऊन बसा, कारण काही गोष्टी नोट डाऊन करायला सांगितले, तुम्हाला नोट डाऊन करावे लागतील. ओके. तर ओके. अनिल BSF दादा म्हणतात पुणे. ओके. मोहोळ. ओके. मी पंढरपूरचा. विशाल दादा नांदेड. ओके. वाई सातारा. ओके ओके. भरपूर लांब लांब नागपूरवरनं आहेत कविता मॅडम. ओके. चांगली गोष्ट आहे, म्हणजे आपण बऱ्यापैकी सगळीकडे पोहोचलेलो आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला भावानं फक्त 60 दिवस द्या. तुम्ही 60 दिवसामध्ये तुम्हाला सगळं मार्केटचं अनालिसिस मी करून देणार. तुमचं 0 पासून तुम्ही असाल, तुम्ही बिगिनर असाल, काय असाल, तुम्हाला बेसिक पासून ॲडव्हान्सपर्यंत नेण्याचं काम माझं राहील. येथे जसं आज तुम्ही अटेंड बरोबर टायमिंगला आला, तसं सर्वांनी टायमिंगला, जेणेकरून आपला वेळ जाणार. चला, आपण जास्त वळपळ बळवण न करता आपण आज हे सांगणार आहे की आपण ओव्हरऑल या 60 दिवसामध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहे. ओके. सगळ्यात प्रथम बघा, आपण शिकणार शेअर मार्केट काय आहे, शेअर मार्केटची ओळख, जे की आपलं आजचं सेशन आहे, शेअर मार्केटची ओळख. त्यानंतर आपण शिकणार दुसरी गोष्ट IPO. तिसरी गोष्ट आहे शेअर मार्केटची सुरुवात कशी करू शकतो, म्हणजे मला जर का शेअर मार्केट सुरू करायचं आहे तर मी कशी शेअर मार्केटची सुरुवात करू शकतो, हे आपलं तिसरं आहे. त्याच्यानंतर बघा, आपण त्याच्यानंतर शिकणार आहे टेक्निकल अनालिसिस. टेक्निकल अनालिसिसमध्ये तुम्हाला माहिती काय काय येतं, बाकीच्या गोष्टी टेक्निकल अनालिसिसमध्ये येतात. त्याच्यानंतर बघा, मार्केटचे ट्रेंड कसे असतात, अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, साइडवेज ट्रेंड, ते ट्रेंड आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर बघा, सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड लाईन किंवा डिमांड सप्लाय झोन काय असतो. त्याच्यानंतर ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ट्रेडिंग कशी असते. त्यानंतर कॅन्डलस्टिक पॅटर्न, जे की आपण शिकणार आहे कॅन्डलस्टिक पॅटर्न. त्याच्यानंतर बघा, चार्ट पॅटर्न शिकणार आहे. इंडिकेटर्स, टॉपचे 10 इंडिकेटर्स आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर आपण शिकणार आहे ऑप्शन ट्रेडिंग. ऑप्शन ट्रेडिंग आपण शेवट शिकणार आहे, स्टार्टिंगला आपण ऑप्शन ट्रेडिंग शिकणार आहे. आपण शिकणार, त्याच्यानंतर शिकणार स्टॉक सिलेक्शन. मला जर का इंट्राडेमध्ये स्टॉक सिलेक्शन करायचं तर मी कशा पद्धतीने करू शकतो, म्हणजे इक्विटी आपलं तिथून पुढे चालू होईल. त्याच्यानंतर आपलं होईल, मला जर का स्विंगमध्ये ट्रेडिंग करायचे तर मी स्विंगसाठी कसे स्टॉक सिलेक्शन करू शकतो. मी फक्त तुम्हाला इंडेक्स वाचून दाखवतो की आपण 60 दिवसामध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टी शिकणार आहे. असं काही जास्त अवघड नाही आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर आपण ऑप्शन ट्रेडिंग झाली, ऑप्शन ट्रेडिंग आपण शेवट शिकणार आहे. त्याच्यानंतर बघा, रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, ट्रेडिंगची सायकॉलॉजी काय असते, या गोष्टी आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड शिकणार, SIP शिकणार. त्याच्यानंतर टॉपचे 3 ब्रोकर, त्यांचे डिमॅट अकाउंट कशी यूज करायचे ते शिकणार आहे. त्याच्यानंतर बघा, लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग, जर तुम्हाला लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्ट करायचे असेल, खूप दिवस लॉंग टर्म ठेवायचे असतील, त्याची इन्व्हेस्टमेंट कशी केली जाते. त्याच्यानंतर
स्वतःचे रूल्स, माझे काय स्वतःचे रूल्स आहेत जे मी ट्रेडिंगमध्ये अप्लाय करतो, ते रूल्स आपण बघणार आहे. जे मी बनवलेलं आहे स्वतः ते रूल्स आपण बघणार आहे. आणि शेवट आपण बघणार ऑप्शन ट्रेडिंगमध्ये. बघा त्याच्यामध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंगमध्ये काय काय बघणार आहे. स्ट्राईक प्राइस सिलेक्शन, ऑप्शन स्ट्रॅटेजीज, स्ट्रॅडल स्ट्रँगल काय असतं, बुल कॉल स्प्रेड, पुट बिअर पुट स्प्रेड, ह्या तुम्हाला माहीत असतील. ह्या स्ट्रॅटेजी काय असतात ते आपण शिकणार आहे. त्याच्यानंतर बघा मार्केट गॅप ओपन होतं का, ओपन होतं, गॅप डाऊन ओपन होतं का, ओपन होतं, हिरो कसा घेऊ शकतो. त्याच्यानंतर BTST आपण ट्रेड कसा घेऊ शकतो. BTST साठी जर का ट्रेड मला घ्यायचा उद्यासाठी होल्ड करायचा, तो कसा, त्याला काय बघितलं पाहिजे, कोणत्या कंडिशन आहेत, या आपण गोष्टी आपण सगळ्या शिकणार आहे. त्याच्यानंतर बघा आपण रिस्क मॅनेजमेंट ऑलरेडी सांगितले, ट्रेडिंग सायकोलॉजी सांगितले, ट्रेडिंगचं जर्नल, स्वतः ट्रेडिंगचं जर्नल कसं बनवायचं. ट्रेडिंग जर्नल मी स्वतः तुम्हाला एक PDF सेंड करणार आहे. ती PDF तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा तुम्ही डायरीमध्ये जरी लिहिली तरी चालेल. स्वतःचं ट्रेडिंग जर्नल हे पण तो आपण मेंटेन करणार आहे. त्याच्यानंतर ट्रेंड स्ट्रॅटेजी आपण अशा पद्धतीनं आपलं टोटल 60 दिवसाचा कोर्स आहे. भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, अजून भरपूर माझ्याकडनं सांगायचे राहून गेलेले आहेत. मी फक्त एवढ्याच आत्ता सध्या तरी माझ्या डायरीमध्ये लिहिलेले आहेत. एवढ्या आहेत, अजून याच्यापेक्षा जास्त आहेत, लक्षात घ्या. तर चला जास्त वेळ न घेता आता मी जास्त तुमच्या कमेंटकडे काय लक्ष देणार नाही, कारण आपण लर्निंगला सुरुवात करतो. भावनो लर्निंगला सुरुवात करताना सगळ्यांना एकच विनंती आहे की फक्त लर्निंगवर फोकस करा. तुमच्या कमेंट चालू राहतील, चालू द्या. मी शेवटी सगळ्या कमेंट वाचणार आहे. ओके, तुम्हाला काय अडचण आली काय असेल तर कमेंटमध्ये टाका, मी शेवटनं सगळ्या कमेंटला रिप्लाय देईल. ओके, तर चला भावांनो, आजचं आपलं सेशन आहे, पहिलं सेशन आहे. आणि या कोर्सचं नाव आपण ठेवलेलं आहे भावांनो, द कम्प्लीट ट्रेडर. द कम्प्लीट ट्रेडर. पूर्ण रूल बेस्ड ट्रेडिंग आपण करणार आहे. बेसिक टू ॲडव्हान्स पूर्ण कोर्स आहे. लक्षात ठेवा, द कम्प्लीट ट्रेडर. तुम्ही कम्प्लीट ट्रेडर होणार. ओके, अशा पद्धतीने आपण हे करणार आहे. आता बघा स्टार्टिंगला आपण आज काय बघणार आहे. आपण आज तुम्ही ऑलरेडी थंबनेल बघितलं की बेसिक ऑफ स्टॉक मार्केट. स्टॉक मार्केटचं बेसिक काय आहे लक्षात घ्या तुम्ही. स्टॉक मार्केटचं बेसिक काय आहे, तर सर्वात प्रथम आपण त्याला सुरुवात करतो. मी तुमच्यासमोर एक PDF शेअर करतोय. स्टार्टिंगला लक्षात घ्या, मार्केटचे प्रकार काय आहेत हे बऱ्याच लोकांना माहीत नाही. अजून मार्केटचे प्रकार बऱ्याच लोकांना माहीत नाहीत. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये भरपूर प्रकार असतात. 2 प्रकार त्याच्यामध्ये मेन असतात. बघा तुम्ही म्हणाल फक्त हे आम्हाला माहीत नाही, परंतु हे मेन प्रकार आहेत. कोणतं, एक प्रायमरी मार्केट, हे बघा प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. आता प्रायमरी आपण लर्निंगला सुरुवात केली आहे. मी आताच सांगितलं लर्निंगला मी ऑलरेडी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की मी वेळ जास्त घेणार नाही. बाकी वायपट बळबळ आता बंद, कारण लर्निंगवर फोकस आहे आपल्याकडे. 1.5 तास आहे, 1.5 तासात आपल्याला सेशन क्लोज करायचं आहे. ओके, प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट हे मार्केटचे 2 प्रकार पडतात. लक्षात ठेवा. आता याचं मी तुम्हाला हे बघा, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे का डायरी असेल, पेन असेल, तुम्ही लिहून घेऊ शकता किंवा हे नंतर पण तुम्ही बघू शकता. स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता वाटलं तर तुम्हाला जर का डायरीमध्ये लिहायचं स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा पहिलं आहे प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. दोन्ही मधला फरक काय आहे, दोन्ही मधला फरक सांगतो बघा तुम्हाला. अर्थ काय दोघांचा बघा. प्रायमरी मार्केट म्हणजे असं मार्केट जिथं कंपनी पहिल्यांदा शेअर्स आणि सिक्युरिटी जनतेला विकते किंवा निधी उभारते. याला आपण काय म्हणतो माहिती आहे, IPO म्हणतो. काय म्हणतो याला आपण, प्रायमरी मार्केट म्हणजे IPO. म्हणजे मार्केटमध्ये कंपनी ज्यावेळेस येते, आता कंपनी मार्केटमध्ये यायची म्हणजे तिला काहीतरी IPO जाहीर करावं लागेल. येते लक्षात, कंपनीला आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल ना NSE मध्ये येण्यासाठी. मग त्यावेळेस ती काय करते, लोकांना एक प्राइस इश्यू करते. आपण IPO म्हणजे काय असतं आपण पुढे शिकणार आहे. फक्त समजून घ्या कन्सेप्ट काय आहे, मार्केटची कन्सेप्ट कशी असते. पहिलं असतं प्रायमरी मार्केट आणि दुसरं असतं सेकंडरी मार्केट. लक्षात ठेवा, प्रायमरी मार्केट म्हणजे IPO आपण त्याला म्हणतो. सेकंडरी मार्केट म्हणजे काय, आपण ज्यावेळेस कंपनी मार्केटमध्ये येते त्यावेळेस आपण बाय आणि सेल करतो बघा. म्हणजे एखाद्या कंपनीमध्ये आपण काय करतो, खरेदी विक्री चालू करतो, त्याला सेकंडरी मार्केट म्हणतात. हे तुम्ही एवढी मोठी व्याख्या लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी हे लिहिलेलं आहे. माहितीसाठी आहे, असं म्हणायचं नाही की ही काय आपल्याला याची MPSC UPSC परीक्षा द्यायची नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी ह्या गोष्टी दिल्यात. त्याच्यानंतर बघा सिक्युरिटीचा प्रकार म्हणजे न्यू इश्यू, म्हणजे कंपनी काय होते मार्केटमध्ये नवीन येते. त्याच्यानंतर बघा आधीपासूनच अस्तित्व असते. म्हणजे काय, ज्यावेळेस कंपनी IPO आणतो, IPO लॉन्च झाल्यानंतर ती कंपनी मार्केटमध्ये येते. मार्केटमध्ये आल्यानंतर काय होतं, बाईंग सेलिंग चालू होते त्याच्यामध्ये, त्या शेअर्समध्ये. एक्झाम्पल XYZ कोणतीही कंपनी घ्या. ओके, त्याच्यानंतर बघा व्यवहार कोणाशी होतो, पैसा कोणाला मिळतात. व्यवहार थेट कंपनीशी आणि गुंतवणूकदाराशी होतो. त्याच्यानंतर आणि व्यवहार आता इथं कोणाशी होतो बघा, कंपनीकडून गुंतवणूक. म्हणजे IPO ज्यावेळेस येतो त्यावेळेस काय करते कंपनी, जो आपण गुंतवणूक करतो, आपण IPO बाय करतो, म्हणजे आपल्याला काय करते कंपनी, आपल्याला गुंतवणूकदाराला पैसा विकते, म्हणजे ते शेअर्स विकते. पण गुंतवणूकदार ज्यावेळेस सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं, आपण बाय सेल करतो बघा. बाय सेल म्हणजे काय, तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, एकाचा पैसा दुसऱ्याच्या खिशामध्ये जातो. म्हणजे एकाचे शेअर्स काय होतात दुसऱ्याच्या शेअर्सला म्हणजे डीमॅट अकाउंटवरती जातात.
समजा आज मी एखादा XYZ समजा HDFC बँकचा एखादा शेअर्स घेतला, तर कुणीतरी तिकडून मला विकला म्हणून मी घेतला, म्हणजे येते लक्षात. तो गुंतवणूकदार होता, ज्याने विकला तो पण एक गुंतवणूकदार होता, त्याने सेल केला म्हणून तो बाय केला मी. म्हणजे आपल्या आपल्यात एकमेकांमध्ये ट्रान्झॅक्शन होतं. येते लक्षामध्ये. हे झालं याच्यामध्ये. त्याच्या बघा उद्दिष्ट, कंपनीला नवीन प्रोजेक्ट किंवा विस्तार, कर्जफेड इत्यादी. याचं काम काय असतं, काय येतो IPO? कारण कंपनीला काय करायचं असतं, त्यांचा कंपनी ग्रोथ करायची असते एक प्रकारे. म्हणजे कंपनीला काय करायचं असतं, कंपनी मोठी बनवा. आता तुमच्याकडे समजा छोटी कंपनी असेल, तुम्हाला जर का मोठी बनवायची तर त्यासाठी पैसा पाहिजे. पैसा तुम्हाला कुठून येतो, शेअर मार्केटमध्ये. म्हणजे आपण जे त्या कंपनीमध्ये पैसा लावतो ते पैसा ते त्यांच्या याच्यामध्ये वापरतात कंपनीमध्ये. ओके. त्याच्यानंतर बघा सेकंडरी मार्केटमध्ये काय होतं, गुंतवणूकदार शेअर्स विक्री खरेदी विक्रीची लिक्विडिटी देतं. म्हणजे एकमेकांची आपण काय करतो, बाईंग सेलिंग करतो. त्याच्यानंतर बघा मुख्य साधने IPO, त्याला आपण बोलतो इनिशियल पब्लिक ऑफरिंग. हे IPO आपलं सेशन पुढं आहे, घाबरून जायची गरज नाही. हे काय असतं आपण पुढे सगळ्या गोष्टी बघणार आहे. त्याच्यानंतर बघा स्टॉक एक्सचेंजवर खरेदी विक्री होते. किंमत कशी ठरते, ही कंपनी किंमत ठरवते. त्याच्यानंतर बघा मागणी पुरवठा, डिमांड सप्लाय झोन आपण त्याला बोलतो. आपण बाय करतो म्हणजे कधी तर आपल्याला डिमांडवर आल्यावर आपण बाय करतो त्याला. रेकॉर्डिंग अवेलेबल राहील का? ओके दादा, आपल्या युट्यूबवरती पडेल, काही टेन्शन नका घेऊ. ओके. नियंत्रण, आता नियंत्रण खूप महत्वाचं आहे. मार्केटवर नियंत्रण पाहिजे ना, येतं लक्षात. म्हणजे जसं बघा CBI CID वगैरे असतं, तसं मार्केटवर नियंत्रण कोणाचं असतं भावानं, सेबीच असतात. तर सेबी कसं काम करतं हे आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये सेबी प्लस NSE-BSE पण सेकंडरी मार्केटमध्ये नियंत्रण म्हणजे काय करतं, लक्ष असतं. त्याच्यानंतर बघा धोका, याच्यामध्ये खूप जास्त धोका असतो. कारण IPO असते, कंपनी मार्केटमध्ये नवीन आलेली असते, त्याच्यामुळे आपल्याला त्याचं नॉलेज नसतं एवढं की कंपनी कशी असेल, काय असेल, या कंपनीनं अगोदर काय गोष्टी केल्या आहेत का, याच्यावर लोन किती, या कंपनीनं कर्ज किती काढलेलं हे आपल्याला माहीत नसतं. ते बघायला भेटतं आपल्याला, पण ते अनालिसिस करून मग आपण IPO बाय करू शकतो. परंतु जर का तुम्ही सेकंडरी मार्केटमध्ये बाय सेल करता, त्यावेळेस काय करतं, तुलनेनं त्याचं थोडं काय असतं, रिस्क थोडी कमी असते. का? कारण बाकीच्या गोष्टी त्याच्या सगळ्या डिक्लेअर असतात. ॲन्युअल रिझल्ट असतो, क्वार्टरली रिझल्ट असतो, परत सगळ्या गोष्टी बॅलन्स शीट आपण बघू शकतो. आणि लिक्विडिटी बघा, याच्यामध्ये खूप कमी लिक्विडिटी, कारण खरेदी विक्री जाहीर करताना एक फिक्स प्राइस असते, फिक्स शेअर्स असतात, तेवढ्यामध्ये लिक्विडिटी होते. दुसरं बघा खरेदी विक्री करता येते, हे तर सगळ्यांना माहिती आहे. 2024 आता एक्झाम्पल यांनी सांगितलंय की XYZ कंपनीचा IPO काढला तर त्याच्यामध्ये प्रायमरी मार्केट होतं. प्रायमरी मार्केटमध्ये तुम्हाला एक सांगायचं की प्रायमरी मार्केटमध्ये तुम्ही बाईंग सेलिंग करू शकत नाही, फक्त बाय करू शकता. जोपर्यंत ती कंपनी मार्केटमध्ये येत नाही तोपर्यंत त्याला सेल करू शकत नाही तुम्ही. प्रायमरी मार्केट म्हणजे IPO, लक्षात ठेवायचं फक्त प्रायमरी मार्केट म्हणजे IPO. आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय, की त्याच्यामध्ये तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता. येते लक्षात. त्याच्यानंतर बघा दुसरी स्लाइड बघा. आता NSE आणि BSE, बऱ्याच लोकांना क्वेश्चन आहे की NSE आणि BSE हे काय आहे. बऱ्याच लोकांना क्वेश्चन आहे की NSE काय आहे आणि BSE काय. बघा NSE एक नॅशनल स्टॉक एक्सचेंज आहे आणि BSE पण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच आहे. ते पण फक्त एक्सचेंज आहे, म्हणजे स्टॉकला एक्सचेंज करतं. समजा मी बाय करतोय, माझ्यामध्ये कुणीतरी मधला दुवा आहे, एक्सचेंज येते त्याच्या नावातच स्टॉक एक्सचेंज, फक्त नाव बॉम्बे स्टॉक एक्सचेंज. NSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज, स्टॉकला एक्सचेंज करतं म्हणून त्याचं नाव स्टॉक एक्सचेंज आहे. येते लक्षात. स्थापना बघा, NSE ची स्थापना झाली 1992 साली आणि BSE खूप जुनं आहे, 1875, म्हणजे ज्या वेळेस आपल्याला स्वातंत्र्य भेटलेलं नव्हतं त्याच्या अगोदरपासून शेअर मार्केट आहे. लक्षात घ्या. तुम्हाला ऑलरेडी मी सांगितले, भारताची अख्खी इकॉनॉमी शेअर मार्केटवर चालते. अख्खी इकॉनॉमी, येते लक्षात, अख्खी इकॉनॉमी शेअर मार्केटवर चालते. 1875 साली NSE ची स्थापना झाली भावनो. लक्षात ठेवा, आपला जन्म सोडा, आपल्या वडिलाचा सुद्धा जन्म झाला नसेल यावेळेस. येते लक्षात. आणि 1992 साली नॅशनल स्टॉक एक्सचेंज आलेला आहे. ओके. बघा मुख्य बेंचमार्क काय, मुख्य इंडेक्स कोणते आहेत. याच्यामध्ये निफ्टी 50 मुख्य इंडेक्स आहे. याच्यामध्ये सेन्सेक्स ही मुख्य, टॉपच्या 30 कंपन्या म्हणजे आपण त्याला बोलतो सेन्सेक्स. मी ऑलरेडी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की सेन्सेक्स ही BSE ची इंडेक्स आहे आणि निफ्टी 50 ही NSE ची इंडेक्स आहे. ओके. येते लक्षात. बघा इतर इंडेक्स पण तुम्ही बघू शकता. NSE मध्ये कोणकोणते इंडेक्स येतात, निफ्टी 50, निफ्टी 100, निफ्टी 200. बाकीचे तुम्ही इंडेक्स सगळं वाचून घ्या. ॲटो सेक्टर आहे, निफ्टी मेटल आहे, एनर्जी आहे, फार्मा आहे, SMG FMCG आहे. ओके. या सगळ्या याच्यामध्ये येतात. त्याच्यानंतर बघा BSE मध्ये कोणत्या येतात इंडेक्स, कोणकोणते आहेत, BSE 100, BSE 200, BSE 500, BSE मिड कॅप, BSE स्मॉल कॅप, BSE बँकेक्स ही इंडेक्स सुद्धा BSE ची आहे. लक्षात ठेवा. तुम्हाला वाटत असेल बँकेक्स ही इंडेक्स NSE ची नाहीये,
ती पण BSCचीच इंडेक्स आहे. ओके, त्याच्यानंतर BSC ॲटो, जे याच्यामध्ये तुम्हाला भेटणार ना सेक्टर बघा, ह्याच्यामध्ये पण ॲटो सेक्टर आहे बघा, हे बघा, निफ्टी ॲटो, BSC ॲटो, फक्त नाव चेंज आहेत, ॲटो सेम आहे. ॲटो म्हणजे काय, गाडी येते, म्हणजे टाटा मोटर्स, महिंद्रा आणि महिंद्रा हे सगळे शेअर्स त्याच्यामध्ये येतात ॲटो सेक्टरमध्ये. सेक्टर आहे ते, सेक्टर वाईज आहे. मेटल म्हणजे काय, मेटल धातू येते लक्षात. बँकेक्स म्हणजे जशी आपली बँक निफ्टी आहे तशी बँकेक्स आहे, बँकेचे सगळे स्टॉक, त्याला बँकेक्स बोललं जातं. ओके, एनर्जी म्हणजे काय, सुजलान वगैरे ह्या गोष्टी येते लक्षात. लिस्टेड कंपनी बघा, NSE मध्ये टोटल 2000 कंपन्या लिस्टेड आहेत, प्लस त्याच्या 2000 प्लस लिस्टेड आहेत. आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये टोटल 5000 प्लस आहे, कारण ही जुनी इंडेक्स आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये सर्वात जास्त स्टॉक आहेत. आणि सगळे मिळून स्टॉक जर का काढले तुम्ही तर 6000 प्लस स्टॉक जातात, प्लसच आहेत सगळे मिळून. ओके, टोटल अंदाजे सांगितलेला आहे इथं लक्षात ठेवा. ट्रेडिंग सिस्टम सुरुवातीपासून इलेक्ट्रॉनिक आहे आणि ह्याच्यात थोडं मॅन्युअल व्हायचं, कारण पहिले टेक्निकल नव्हत्या गोष्टी, लॅपटॉप वगैरे नव्हतं त्यावेळेस, याचा शोध लागला नव्हता. कारण 1875 साली ओपनिंग झालेली आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची, त्यावेळेस टेक्निकल गोष्टी नव्हत्या, त्याच्यामुळं मॅन्युअल गोष्टी भरपूर चालायच्या. तुम्ही ह्याच्यामध्ये बघितलं असेल बघा, आपलं हर्षद मेहताच्या सिरीजमध्ये ते चिठ्ठ्या वगैरे नाही का वाटून हे करतात, ते मॅन्युअल ट्रेडिंग पहिली चालायची. इथे लक्षात, पहिली मॅन्युअल ट्रेडिंग होती, टेक्निकल गोष्टी नव्हत्या पहिल्या, लॅपटॉप वगैरे किंवा त्या गोष्टीचा उगम हेच झाला नव्हता त्यावेळेस, शोध लागला नव्हता. ओके, व्हॉल्यूम बघा, तुम्हाला वाटत असेल BSC ही खूप जुनी एक्सचेंज आहे त्याच्यामुळं BSC मध्ये सर्वात जास्त व्हॉल्यूम असेल, तर नाही भावांनो, सर्वात जास्त व्हॉल्यूम NSE मध्ये आहे. जरी ती 1992 साली आली असली तरी पण सर्वात जास्त व्हॉल्यूम तुम्हाला याच्यामध्येच भेटणार. लिक्विडिटी, आपण त्याला बोलतो लिक्विडिटी. लिक्विडिटी म्हणजे काय, व्हॉल्यूम, म्हणजे सर्वात जास्त लोक कोणत्या एक्सचेंजमध्ये ट्रेडिंग करतात किंवा स्टॉक एक्सचेंज करतात, तर NSE मध्ये सर्वात जास्त करतात. आणि NSEच्या तुलनेत BSC कमी आहे. ओके, लोकप्रियता हे काय, NSE सर्वात फेवरेट आहे सगळ्यांची. त्याच्यानंतर बघा, फ्युचर अँड ऑप्शन कधीपासून सुरुवात झालं, बऱ्याच जणांना क्वेश्चन आहे की ऑप्शन ट्रेडिंग कधीपासून सुरुवात झाली. ऑप्शन ट्रेडिंग भावानं 2000 सालापासून सुरुवात झाली, त्याच्या अगोदर ऑप्शन ट्रेडिंग नव्हती. फ्युचर अँड ऑप्शन त्यावेळेस नव्हतं, 2000च्या आधीपासून. त्यावेळेस फक्त इक्विटीमध्ये काम केलं जायचं, कॅशमध्ये काम केलं जायचं, त्यावेळेस ऑप्शन ट्रेडिंग नव्हती. ओके, टर्नओव्हर BSC पेक्षा NSEचा जास्तच आहे आणि BSCचा NSEच्या तुलनेत कमी आहे. ओके, समजलं, हे झालं तुमचं NSE आणि BSC काय असते. थोडक्यात तुम्हाला सांगितलं, याचे काय तुम्हाला काय जास्त डिटेल नाही, फक्त हे स्टॉक एक्सचेंज आहेत एवढं गोष्ट लक्षात ठेवा. NSE वेगळं आहे आणि BSC वेगळं आहे, दोन्ही स्टॉक एक्सचेंज आहेत. दोन्हीमध्ये तुम्ही इथं प्रमुख इंडेक्स बघू शकता, कोणकोणते इंडेक्स याच्यामध्ये येतात, याच्यामध्ये कोणकोणते इंडेक्स येतात हे तुम्ही बघू शकता. हे बघा, याच्यामध्ये कोणकोणते इंडेक्स याच्यामध्ये येतात ते बघू शकता. हे बघा, हे इंडेक्स आहेत. त्याच्यानंतर तुम्ही BSC मध्ये कोणते इंडेक्स येतात ते बघू शकता. स्क्रीनशॉट काढून घ्या, वाटलंच तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या डायरीमध्ये लिहून घेऊ शकता या गोष्टी. ओके, तुमच्यासाठी नोट्स काढून ठेवलेल्या आहेत ह्या. त्याच्यानंतर बघा, हे बघितलं. आता बघा, बऱ्याच जणांना क्वेश्चन होता की सेबी काय आहे. सेबी हे काय करतंय, मार्केटवर सगळं कंट्रोल सेबीच असतंय भावानं, सगळ्यात जास्त सेबीचं कंट्रोल. तुम्ही म्हणता ना सेबी काय असते, तर सेबी मार्केटवर एक CID सारखं काम करत. CID आपण बोलू त्याला, म्हणजे तुम्हाला समजेल. CID कसं बारीक लक्ष ठेवून असते, त्या टाईपमध्ये सेबी काय करते की सेबी पूर्ण मार्केटवर कंट्रोल करतं. म्हणजे कोणत्या कंपनीला मार्केटमध्ये आणायची, कोणत्या कंपनीला नाही आणायचं, हे पण सेबीच ठरवतं. सेबीच्या परमिशन शिवाय एखादी कंपनी NSE किंवा BSC वरती येत नाही, याची परमिशन लागतेच लागते. पूर्ण हे रेकॉर्ड बघतं. म्हणजे समजा आता तुमची एखादी कंपनी आहे, तुम्हाला जर का कंपनी मार्केटमध्ये आणायची, तुमचे समजा 10,000 करोडची एखादी कंपनी आहे, तुम्हाला वाटते मला माझी कंपनी ग्रोथ करायची माझ्यासाठी पैसा आहे, आणि मी जर का बँकेकडे गेलो तर मला बँकेला लोन द्यावं लागेल, व्याज द्यावं लागेल ना बँकेला मला. मग जर का मी समजा माझ्याकडे 10,000 करोड आहेत, म्हणजे कंपनी आहे माझी, आणि समजा मला अजून एक 200 करोडची गरज आहे. किती, 200 करोड. मला कंपनी ग्रोथ करायची, मला वाढवायची, माझ्या कंपनीचे काहीतरी नवीन मला बिझनेस टाकायचा आहे किंवा काहीतरी कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करायची कंपनीमध्ये, म्हणजे कंपनी मोठी करायची किंवा एखादं गोडाऊन बनवायचं, काही बनवायचं XYZ. तर काय करणार मग मला सांगा. मी जर का बँकेकडे गेलो, समजा मला 200 करोड पाहिजे, तर मी बँकेकडे जर गेलो, मला लोन घ्यावं लागेल. मला कंपनी देईल का, बँक एवढी लोन देईल का 200 करोड? नाही देणार. तर माझ्याकडे काय 10 करोडची फक्त कंपनी, आणि 10 करोडवरती मला 200 करोड कोण लोन द्यायला लागले? नाही देणार. मग मी काय करेल, सेबीकडे जाईल.
काय करेल मी सेबीकडे जाईल, सेबीला सांगेल माझी अशी अशी कंपनी आहे, मी या कंपनीचा मालक आहे, माझ्याकडे 10 करोड किंवा 100 करोडची माझी कंपनी आहे आणि मला कंपनी ग्रोथ करायची, त्यासाठी मला फंड पाहिजे. आणि जर का ती कंपनी सेबीला योग्य वाटली, ती कंपनी जर का सेबीला योग्य वाटली तर सेबी त्या कंपनीला म्हणजे माझ्या कंपनीला काय करते, परमिशन देते की तू सगळं रेकॉर्ड तुझा आण, आम्हाला दाखव, त्याच्यानंतर आम्ही ठरवायचं की ही NSE मध्ये येईल का नाही येईल, हे सेबी ठरवतं. सेबीच्या परमिशन शिवाय कोणताच ब्रोकर मार्केटमध्ये येत नाही आणि कोणतीच कंपनी मार्केटमध्ये येत नाही. सेबीची परमिशन लागतेच लागते. येतं लक्षात? म्हणजे सेबी एक काय करते, सेबी एक प्रकारे मार्केटवर CID सारखं काम करते. काय करते? CID आपल्या मराठी भाषेत. ओके. आता सेबी म्हणजे काय? सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, याला आपण बोलू शकतो की मार्केटवर पूर्ण सिक्युरिटी करण्याचं काम हे सेबी करते. याचा लॉंग फॉर्म आहे सेबीचा. सेबी म्हणजे काय? ओके. स्थापना कधी झाली, काय झालं, हे आपण गोष्टी या एवढ्या डिटेलमध्ये शिकण्यात काही गरज नाही. ओके. स्थापना मला त्याची काहीतरी आत्ता लेटेस्ट झालेली आहे, तरी पण मी टाकेल ग्रुपवरती याची स्थापना. उद्दिष्ट बघा, गुंतवणूकदाराचे हित संरक्षित करणे, म्हणजे गुंतवणूकदाराला काय करणे, एक प्रकारे प्रोत्साहन देणे. काय करणे? प्रोत्साहन देणे. हित म्हणजे त्यांचं पूर्ण संरक्षण करणे गुंतवणूकदाराचं. आता तुम्हाला माहिती आहे, आपण म्हणतो बघा सेबीमध्ये याला फ्रॉड झाला किंवा या कंपनीला बाहेर काढून दिलं, कारण सेबीला लक्षात आलं की या कंपनीमध्ये काहीतरी फ्रॉड चालू आहे. काय काय कंपन्या बघा सेबी हे करतं किंवा काय काय ब्रोकर, आता तुम्ही बरेच युट्यूबर वगैरे बघितलं, युट्यूबरवाल्यांसोबत सुद्धा सेबीनं फाईन लावलेले आहेत. तुम्ही गुगलवर आपली यूट्यूब चॅनलवर जाऊन सर्च करू शकता. भरपूर लोकांना 400-500 करोडची फाईन लावलेली आहेत सेबीनं. तुम्ही बघा जाऊन यूट्यूबवरती. येतं लक्षात? कारण तुम्हाला जर का कॉल आणि टिप्स तुम्ही देताय तर तुम्ही सेबी रजिस्टर पाहिजे. भरपूर ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल बघा, सेबी रजिस्टर पाहिजे, म्हणजे सेबीची तुम्हाला परमिशन पाहिजे, तरच तुम्ही कॉल आणि टिप्स देऊ शकता. अन्यथा तुम्ही कॉल आणि टिप्स देऊ शकत नाही. येतं लक्षात? बरेच युट्यूबर किंवा बऱ्याच लोकांना आता मध्ये 2-3 प्रकरण बाहेर काढले सेबीनं, त्याच्यामध्ये सेबीनं त्यांना फाईन लावलेले आहेत. ओके. कारण सेबी सगळे सिक्युरिटीचं काम करते. त्याच्यानंतर बघा, बाजाराचा विकास आणि नियमन करणे, असत्य व्यवहार किंवा इनसाइडर ट्रेडिंग, स्कॅम टाळणे. स्कॅम जर का मार्केटमध्ये होत असेल तर त्याला टाळण्याचं काम कोण करतं? सेबी करतं. ओके. त्याच्यानंतर बघा, पारदर्शकता आणि मार्केटची विश्लेषण, म्हणजे मार्केटमध्ये काय करते, एक पारदर्शकतापणा कोण आणतं? सेबी आणतं. आणि विश्वास वाढवतं आपला, कारण आपल्याला माहित पाहिजे ना मार्केटवर कोणाचा कंट्रोल पाहिजे ना, नाही तर कुणी मार्केटमध्ये आपला मग रिटेलरचा पैसा मार्केटनं खूप खाल्ला असता. त्याच्यामुळे सेबी काय करते, रिटेलरचा स्कॅम होण्यापासून मार्केट आपल्याला वाचवतं, म्हणजे सेबी वाचवतं. सेबीचं त्याच्यावर पूर्ण कंट्रोल असतं. म्हणून बघा, बरेच युट्यूबर किंवा बरेच लोकांना सेबीनं फाईन लावलेले आहेत आतापर्यंत. तुम्ही जर का एखाद्या व्यक्तीची जर सेबीकडे तक्रार केली तर सेबी काय करते, त्याचे पूर्ण युट्यूबचं सगळं व्हिडिओ किंवा ह्या सगळ्या गोष्टी काय करते, ॲनालिसिस करतं की बाबा हा व्यक्ती काय करतोय, कसा करतोय. येते लक्षात? मग त्यावेळेस जर का हे झालं, सेबीला वाटलं की याला हा स्कॅम करतोय, तर सेबी त्याच्यावर दंड टाकतं. तुम्ही बघा युट्यूबला, मला वाटतं 2-3 आपल्या पुण्यामधल्या पण एका व्यक्तीला बसलेला आहे काहीतरी दंड. त्याच्यानंतर बाहेरल्या राज्यातल्या 2-3 व्यक्तींना चांगले दंड टाकले ते सेबीने. येते लक्षात? त्याच्यानंतर बाकी बघा, नियम बनवतं कोण? सेबीच बनवतो. नियम कोण बनवतं? पूर्ण मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला, नियम सर्व सेबीच बनवतं. कंपनी कोणती मार्केटमध्ये आणायची, कोणती नाही आणायची, हे सगळं सेबीच ठरवतं, बाकी कोणी ठरवत नाही. त्याच्यानंतर बघा, मध्यस्थ, दलाल, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजर यांच्या सर्वांच्या नोंदी आणि नियमांचं काम कोण करतं? सेबी करतं. ह्या सर्वांवर नियम ठेवण्याचं काम कोण करतं? सेबी करतं. त्याच्यानंतर आयपीओ, म्युच्युअल फंड, इनसाइडर ट्रेडर, टेक्स ओव्हर किंवा बाकीच्या इतर गोष्टी असतात, यांना सर्वांना नियमात ठेवण्याचं काम कोण करतंय? सेबी करतं. त्याच्यानंतर गुंतवणूकदार शिक्षण आणि तक्रार नियमन सर्वांवर कोणाचं असतंय? गुंतवणूकदाराचं, आपलं सेबीचं काय असते? कंट्रोल असते. लक्ष ठेवतं, एक प्रकारे ते वॉच करतं मार्केटला. काय करतं? सगळ्या लोकांकडे त्यांचं वॉच असतं सेबीचं. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितले, सेबी म्हणजे एक प्रकारे काय आहे? CID आहे. जास्त डोकं लावू नका. तुम्हाला काही MPSC UPSC परीक्षा द्यायची नाही, फक्त सेबी काय करते, मार्केटवर लक्ष ठेवते. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. बाकी आपल्याला काही MPSC UPSCला प्रश्न येणार नाहीत हे. ओके. फक्त माहितीसाठी सांगितलं. बऱ्याच लोकांना माहित नाही सेबी काय असतं, कंट्रोल कसं करतं, काय गोष्ट करतं. ओके. KYC वगैरे सगळ्या गोष्टींवर कंट्रोल सेबी करतं. त्याच्यानंतर बघा,
हे झालं. स्थापना कधी झाली मी मगाशी सांगितलं होतं मग स्थापना आहे पुढे. हे बघा 18 एप्रिल 1988 साली. किती साली सेबीची स्थापना झालेली आहे? 18 एप्रिल 1988 साली सेबीची स्थापना झालेली आहे. हे बघा इथं दिसतंय. आणि कायदेशीर मान्यता प्राप्त कधी झालं? 30 जानेवारी 1992 सेबीला काय केलं? परमिशन दिली की तुम्ही मार्केटवर वॉच करा. सेबीला परमिशन देण्यात आली. ओके, म्हणजे सुरुवात झाली 1988 साली आणि तिला मार्केटमध्ये मान्यता कधी, म्हणजे मार्केटनं परमिशन कधी दिली? 1992 साली. ओके, का स्थापना झाली? तर पूर्वी कंट्रोल म्हणजे मार्केटवर कंट्रोल नव्हतं कुणाचं, म्हणजे कोणी म्हणजे पंप अँड डंप तुम्हाला माहिती आहे, हर्षद मेहता सिरीज तुम्ही ऑलरेडी बघितली असेल, त्याच्यामध्ये दाखवलेल्या सगळ्या गोष्टी त्या काय सांगायची गरज नाही. म्हणजे मार्केटमध्ये एक प्रकार मॅन्युप्युलेशन खूप चालायचं. मॅन्युप्युलेशन म्हणजे एखाद्या स्टॉकला डायरेक्ट उचलणं, डायरेक्ट खाली पाडणं, रिटेलर घुसला की त्याच्यामध्ये परत डंप करणं, पंप करायचा अगोदर परत त्याला वर न्यायचं. म्हणजे समजा 10 रुपयाचा स्टॉक असेल डायरेक्ट 90 रुपयाला न्यायचा. 90 रुपयाला गेला की आपल्याला वाटतं या स्टॉकमध्ये खूप बाईंग आली आहे, म्हणजे या स्टॉक वर जाणार आहे, आपण बाय करतो 90 रुपयाला आणि तिथून खाली आणलं जातं. मग त्याला आपण बोलतो पंप अँड डंप. हे होऊ नये किंवा या गोष्टी होऊ नये म्हणून काय केलं जातं? सेबीची स्थापना करण्यात आली. आणि ऑलरेडी आपण बघितले त्याच्यामध्ये पारदर्शकता, म्हणजे मार्केटमध्ये पारदर्शकता आणण्याचं काम कोण करते? सेबी करते. इथे लक्षात, सेबी फक्त लक्षात ठेवा, सेबी फक्त मार्केटवर कंट्रोल करण्याचं काम करतं. कोण फ्रॉड करते, कोण स्कॅम करते याच्यावरती ते एक प्रकारे नजर लावून बसलेले असतात. ते लक्षात समजल्या गोष्टी. आता अजून एक गोष्ट बघा, हे झालं समजलं, बऱ्यापैकी समजलं असेल थोडंफार तरी काही ना काहीतरी. आता अजून एक गोष्ट आहे याच्यामध्ये बघा, स्टॉक ब्रोकर. आता बऱ्याच जणांचं, आता तुम्ही हे शिकला, बेसिक शिकला, शेअर मार्केटचे प्रकार काय? 2 प्रकार आहेत. कोणते प्रकार आहेत? एक सेकंडरी मार्केट आणि दुसरा कोणता आहे? एक प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट. प्रायमरी मार्केट म्हणजे काय? IPO. सेकंडरी मार्केट म्हणजे काय? आपण ज्यावेळेस बाईंग सेलिंग करतो स्टॉकमध्ये त्याला सेकंडरी मार्केट बोललं जातं. थोडक्यात फक्त आढावा सांगतोय तुम्हाला, कारण तुम्हाला एवढं वाचल्यानंतर तुम्ही थोडे हँग व्हाल म्हणून थोडक्यात सांगतोय. प्रायमरी मार्केट म्हणजे IPO, आपण त्याला बोलतो IPO. मार्केटमध्ये कंपनी ज्यावेळेस येते त्यावेळेस ते IPO लॉन्च करते. ओके, त्याच्यानंतर बघा सेकंडरी मार्केट असतं. सेकंडरी मार्केट म्हणजे आपण काय करतो? त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग करतो, त्याला आपण बोलतो सेकंडरी मार्केट. म्हणजे आपण एखादा, आता समजा HDFC बँक आहे आणि समजा आपल्याला त्याला बाय सेल करायचं आहे तर आपण करू शकतो. परंतु आता एखादा नवीन कंपनी येणार आहे अगोदर मार्केटमध्ये, त्याला आपण बाईंग सेलिंग करू शकत नाही, कारण ती कंपनी अजून मार्केटमध्ये आलेलीच नाही आहे. IPO घेऊन आली परंतु अजून कंपनी लिस्टिंग नाही झाली. लक्षात ठेवा, एखादी कंपनी IPO घेऊन येते त्यावेळेस तिचं कसं असतं, काय असतं? IPOच्या वेळेस आपण सगळं सेशन शिकणार आहे. IPO सेशन आपलं आहे, उद्याच आहे IPO सेशन. उद्या आपण शिकणार IPO काय असतं, सगळं डिटेलमध्ये शिकणार IPO. सेकंडरी मार्केट म्हणजे फक्त लक्षात ठेवा, बाईंग सेलिंग म्हणजे सेकंडरी मार्केट, जे आपण आता रेग्युलर करतो त्याला सेकंडरी मार्केट बोललं जातं. 2 मेन स्टॉक एक्सचेंज आहेत, एक NSE, दुसरा आहे BSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. दोघांची स्थापना बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कोणकोणत्या इंडेक्स NSE मध्ये येतात, कोणत्या BSE मध्ये येतात, कोणाचं वेबसाईट एक राहिली तुम्हाला सांगायची बरं का. वेबसाईट बऱ्याच लोकांना माहीत आहे. NSE ची वेबसाईट आहे www. लिहून घ्या, नसेल माहिती आहे, www.nsce.in ही कोणाची आहे? NSE ची वेबसाईट आहे. लीगल वेबसाईट सांगतो ही, बाकीच्या तुम्हाला अनलिगल वेबसाईट भरपूर भेटतील, परंतु लीगल वेबसाईट ही आहे की www.nsce.in ही वेबसाईट NSE ची आहे. आणि BSE ची आहे सेम, इथं सेम, फक्त BSE करा. ती BSE ची ओरिजिनल वेबसाईट आहे, बाकी वेबसाईटवर जाऊ नका. तर तुम्हाला ओरिजिनल डाटा पाहिजे तर या 2 वेबसाईटवरतीच भेटतो, बाकी वेबसाईट जास्त डोकं लावू नका. ओके, समजलं तुम्हाला? साल समजलं, वर्ष समजलं, कधी कोणाची स्थापना झाली आणि ह्यांचे हेडक्वार्टर कुठं आहेत? तर दोन्हीचे हेडक्वार्टर हे एक सांगायचं राहिलं. NSEचं हेडक्वार्टर आहे मुंबई. कुठं? मुंबई. आणि BSEचं सुद्धा मुंबईलाच आहे. दोन्ही हेडक्वार्टर मुंबईलाच आहेत, म्हणजे मुख्यालय आपण त्याला बोलतो. ऑफिस बोला, मुख्यालय बोला किंवा हेडक्वार्टर, सगळ्या गोष्टी एकच आहेत. समजलं? NSEचं मुख्यालय मुंबईला, BSEचं मुख्यालय सुद्धा मुंबईलाच आहे. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतर बघा इंडेक्स तुम्हाला सांगितलेत. NSE मध्ये कोणते इंडेक्स येतात, BSE मध्ये कोणकोणते इंडेक्स येतात. निफ्टी 50 इंडेक्स NSE चे आहे. सेन्सेक्स ही मेन इंडेक्स BSE चे आहे. मेन इंडेक्स आहे जे आपण ऑप्शन ट्रेडिंग करतो, इथे लक्षात. आणि बँक निफ्टी जे आपण करतो, बँक निफ्टी ही सुद्धा NSE ची आहे. आणि बँकेक्स
सेम बँक निफ्टी जशी आहे तशी बँकेक्स म्हणून एक तुम्ही बघा याच्यावरती जाऊन बँकेक्स सुद्धा एक तुम्हाला इंडेक्स दिसेल, ती कुणाची आहे, BSEची आहे. जसे NSEची जशी बँक निफ्टी आहे तसंच बँकेक्स म्हणून एक इंडेक्स आहे, ती कुणाची आहे, BSEची आहे. समजतंय? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? क्लिअर आहे का? कमेंटमध्ये सांगा लवकर, क्लिअर आहे का? येस ऑर नो? काय अडचण आहे का आता सांगा. आता काय अडचण आहे का सांगा कमेंटमध्ये. अडचणी विचारतोय, अडचणी पटापटा कमेंट करा. आता मी कमेंट तुमच्या वाचतोय. अजून थोडंसं राहिले आपलं. विचार कमेंटमध्ये काय अडचण आहे का पटापटा. कुणाला काय अडचण आहे का? झारखंडचा युट्यूबर बापॉप चाट, हा त्याला पण महाग हे झाले, त्याला पण ट्रेडिंगमध्ये बंदी करण्यात आलेली आहे. ओके, ट्रेडिंगला बंदी प्लस मोठा दंड पण लावलेला आहे, तो मोठा स्कॅम करत होता. येस, ओके, क्लिअर आहे. ओके, ह्या गोष्टी ह्या बेसिक आहेत, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. याचं जास्त यस, क्लिअर आहे. ओके, अजून क्लिअर आहे का? कुणाला काय अडचण आहे का कमेंटमध्ये सांगा. अडचण असेल तर कमेंटमध्ये टाका, लवकर टाका. नाही, ओके, म्हणजे कुणाला काय अडचण नाही आहे. ओके, काहीच अडचण नाही. ओके, क्लिअर असेल माझ्या अंदाजे सर्व गोष्टी. मला नाही वाटत कुणाला काय अडचण असेल, कारण चुकून माझ्याकडनं कोणता मुद्दा राहिला असेल तरी पण सांगा. या गोष्टी सांगा सर. काय NSE BSE वेट ऑफ स्टॉक पण सांगा. वेट ऑफ स्टॉक म्हणजे मला नाही कळत रे सर. ओके, नाही, क्लिअर आहे. आपण स्टॉक म्हणजे तुम्ही म्हणता की NSE मध्ये कोणते स्टॉक येतात, BSE मध्ये कोणते स्टॉक येतात, ते सांगितलं ना तुम्हाला. 2000 स्टॉक आहेत NSE मध्ये, टोटल 2000 प्लस स्टॉक हे आहेत, लिस्टेड आहेत, आणि BSE मध्ये 5000 प्लस लिस्टेड आहेत. ओके, आता निफ्टी 50 म्हणजे कोणते स्टॉक येतात, त्याच्यानंतर बँक निफ्टीमध्ये कोणते येतात, किंवा सेन्सेक्समध्ये कोणते येतात, हे आपण पुढे बघणार आहे. आता फक्त तुम्हाला एक माहितीसाठी सांगलंय सर. प्रॉब्लेम काही नाही, बट आज असं वाटत आहे तुम्ही फास्ट बोलत आहात आज रेग्युलर डेपेक्षा. ओके, थोडं स्लो घ्यायचं आहे का? ओके, थोडं स्लो घेऊ, मग काय अडचण नाही, स्लो घेऊ. ओके, असं सांगत जावं. तुम्हाला ऑलरेडी मी विचारले की फास्ट होत असेल तर सांगत जा. मार्केट कॅप किती आहे दोघांचा? ओके, मार्केट कॅप बघा, यांनी चांगला प्रश्न विचारला आहे महेंद्र सरांनी. मार्केट कॅप बघा, माझ्या माहितीनुसार ज्यावेळेस मी कोर्स केला होता 2022 साली मार्केट कॅप आहे दोघांचे 2,75,67,268 करोड. करोड मध्ये आहे एवढी मार्केट कॅप आहे. कुणाची? NSEची. 2,75,67,268 करोड. करोड आहे पुढं, लक्षात ठेवा. फक्त एवढंच वाचू नका, पुढं CR आहे. ती कोणाची आहे? NSEची. आता BSEची बघा, 2,57,00,000 एवढी कुणाची आहे? करोड एवढी, सॉरी, 2,57,00,000 करोड पुढं. ही कुणाची आहे? BSEची आहे मार्केट कॅपिटलायझेशन. मी 2022 साली कोर्स केला होता, कारण ती माझ्या आता सध्या डायरीमध्ये आहे. बाकी तुम्ही अजून जर आता झाला असेल भरपूर अपडेट, तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करू शकता. मी 2022 साली कोर्स केला होता, त्यावेळेस माझ्या डायरीमध्ये आत्ता लिहिलेलं आहे अजून पण. बघा, माझी 2022ची नोटबुक अजून सुद्धा आहे. तर ह्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या ऑलरेडी. तुमच्याकडे स्वतःचं एक नोटबुक ठेवा, कारण ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. ओके, चांगला क्वेश्चन विचारला होता महेंद्र सरांनी, असं काहीतरी विचार. आता बघा, झालं. कोणाला काय अडचण नाही ना आता? का अजून अडचण आहे का सांगा कमेंटमध्ये लवकर. आता बघा, हे झालं तुमचं मार्केट. तुम्ही शिकला. साई सर नमस्कार दादा. ओके, तुम्ही आता मार्केट शिकला, हे झालं तुमचं सेकंडरी मार्केट. पण तुम्हाला आता मार्केटमध्ये ट्रेडिंग करायचे. तुम्ही समजा मार्केटमध्ये बाय सेलिंग स्टॉक तुम्हाला बाय सेल करायचे आहेत. स्टॉक हळू घेतो थोडंसं आता, कारण त्यांचं म्हणणं आहे थोडं फास्ट होते. तुम्हाला समजा बाय आणि सेल हे स्टॉक करायचे आहेत, तर तुम्हाला काय करणार? तुम्ही डायरेक्ट करू शकता का? नाही. तुम्हाला काय पाहिजे? मध्ये एक एजंट पाहिजे. एजंट पाहिजे ना. तुम्ही समजा आता फ्लॅट एखादा घ्यायला जाता, मध्ये एजंट असतो का? नसतो. मालक आणि तुमच्यामध्ये एक एजंट असतो. आपण काय बोलतो त्याला? ब्रोकर बोलतो, बरोबर आहे? काय बोलतो आपण त्याला? ब्रोकर. तुम्ही फ्लॅट घ्यायला जाता, समजा एखादी बिल्डिंग आहे किंवा एखादं घर आहे, तुम्ही घर घ्यायला जाता, तुम्हाला डायरेक्ट मालक घेतो का? नाही, कारण तुम्ही कोणाच्या थ्रू जाता? ब्रोकरच्या थ्रू जाता. मग ब्रोकर काय करतो बघा, ब्रोकर तुम्हाला असंच तर नाही देणार. ब्रोकर काय करणार? त्यांनी चार्जेस घेतात बघा, काहीतरी चार्जेस अप्लाय करतात. समजा 5,000 घेतील, 10,000 घेतील, काही ना काहीतरी त्यांचे चार्जेस असतात. ते चार्ज तसंच मार्केटमध्ये
मार्केटमध्ये पण तसंच असते, ब्रोकर असतो. ब्रोकर शिवाय मार्केट, तुम्ही म्हणाल मी डायरेक्ट बाय सेल करतो, लक्षात ठेवा NSE हे स्टॉक एक्सचेंज आहे किंवा BSE हा स्टॉक एक्सचेंज आहे आणि आपण रिटेलर आहे. म्हणजे आपण काय बोलतो त्याला, आपण क्लायंट आहे. आपल्याला काय करायचं आहे, घर विकत घ्यायचं आहे. आणि NSE काय आहे, मेन त्याचा बिल्डर आहे. समजून चला. डायरेक्ट NSE ला आपण बाय करू शकतो, सॉरी NSE मध्ये आपण डायरेक्ट हे करू शकतो का, नाही करू शकत. आपण समजा आपल्याला घ्यायचा आहे रिलायन्सचा स्टॉक घ्यायचा किंवा शेअर्स घ्यायचे आपल्याला, तर आपण डायरेक्ट NSE कडून घेऊ शकतो का, तर नाही घेऊ शकत. कारण या दोघांच्या मध्ये एक असतो ब्रोकर असतो, आपण त्याला बोलतो दुवा. ब्रोकर म्हणजे काय, मध्यस्थी, दुवा, मध्यस्थी बोला, तर दलाल बोला, दलाल पण बोलतात आपल्या मराठी भाषेमध्ये. तुम्ही बघा, आपण जनावरांचा वगैरे व्यापार करताना बघा, तुम्हाला दलाल दिसतो, मध्ये एक दलाल असतो. ब्रोकर, तर ब्रोकर, दलाल हे सगळ्या गोष्टी एकच आहेत, दुवा. ओके, हे सगळ्या गोष्टी एकच आहेत, येते लक्षात. मग ब्रोकर पाहिजे याच्यामध्ये, कारण आपण डायरेक्ट एखाद्या स्टॉकला बाय सेल करण्यासाठी आपल्याला मध्यस्थी पाहिजे कुणीतरी. मध्यस्थी माणूस म्हणजे कोण असतो, ब्रोकर असतो, जो की आपण ज्याला म्हणतो झिरोदा, एंजल वन, अपस्टॉक, ग्रो किंवा धन. हे ब्रोकरचे नाव ते तुम्हाला माहित असतील, झिरोदा, एंजल वन तर माहितच असेल सगळ्यात. म्हणजे हे काय झाले, मध्यस्थी यांची ब्रोकर झाले. हे सगळे काय आहेत, ब्रोकर आहेत. आता ब्रोकर आहेत, परंतु ब्रोकर तुम्हाला डायरेक्ट फ्रीमध्ये देणार का सर्व्हिस, नाही देणार. मग ते काय करतात, ब्रोकरेज घेतात तुमच्याकडनं. काय करतात, ब्रोकरेज. पर ऑर्डर मागं काहीतरी ब्रोकरेज किंवा मेंटेनन्स चार्ज वगैरे असतो. इथे लक्षात, फक्त थोडक्यात सांगतो तुम्हाला. ब्रोकर मध्यस्थी, आता ब्रोकर कसा असतो, काय असतो, आपण 2-3 ब्रोकर शिकणार आहे त्याच्यामधले. झिरोदा, एंजल वन आणि धन, हे 2-3 ब्रोकर आपण घेणार आहे. इथे लक्षात, फक्त लक्षात ठेवा, आपण क्लायंट आहे. आपल्याला एखादा शेअर, समजा रिलायन्सचा शेअर आपल्याला घ्यायचा आहे, आणि जर का आपण डायरेक्ट रिलायन्सचा घेऊ शकत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, ब्रोकरकडे जावं लागेल. ब्रोकर काय करतो, NSE कडनं आपल्याला देतो. मध्यस्थी ना, म्हणजे हा कोण आहे, हा बिल्डर आहे. समजा NSE कोण आहे, बिल्डर आहे, आणि ब्रोकर म्हणजे मध्यस्थी आहे. ब्रोकर तर सगळ्याला शब्द माहित आहे. बिल्डर कडून काय करतो, आपल्याला फ्लॅट घेऊन देतो तो, म्हणजे आपल्याला काय करतो, शेअर्स घेऊन देतो. फ्लॅट म्हणजे शेअर्स, सांगण्याचा उद्देश आहे तुमच्या डोक्यात शिरण्यासाठी फ्लॅट बोललोय मी. बिल्डरकडनं आपण फ्लॅट घेतो, तर डायरेक्ट आपण बिल्डरकडे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. कारण आपल्याला काय जावं लागतं, ब्रोकरकडे जावं लागतं. ब्रोकर काय करतो, बिल्डरकडनं आपल्याला देतो, म्हणजे NSE कडनं तो शेअर्स आपल्याकडे येतो. येते लक्षात. त्याच्यानंतर बघा, आता कोणकोणते तुम्ही टॉपचे ब्रोकर यूज करू शकता. लक्षात ठेवा, ब्रोकर आहेत, मी तुम्हाला असं सजेशन नाही करत, कारण ब्रोकर सेबी रजिस्टर असावा. काय असावा, सगळ्यात प्रथम समजून घ्या, जे ब्रोकर आहेत, तुम्ही कोणताही ब्रोकर यूज करा, तो काय पाहिजे, सेबी रजिस्टर पाहिजे, म्हणजे त्याला सेबीची परमिशन पाहिजे. सेबीची परमिशन नसेल तर त्या ब्रोकरमध्ये तुम्ही काम करायचं नाही. येते लक्षात. सेबीची परमिशन शिवाय तुम्ही त्या स्टॉकमध्ये त्या ब्रोकरकडे तुम्ही जायचं नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, दुसरं काय गोष्ट आहे की तो ब्रोकर जुना पाहिजे. आता लेटेस्ट आलेला ब्रोकर नको आहे आपल्याला. आपल्याला काय पाहिजे, तो ब्रोकर जुना पाहिजे. हे सगळं बेसिकच आहे सर, आपल्या आजचं याचं नावच आहे बेसिक. कारण बेसिक तुम्ही थोडंसं ॲडव्हान्स असाल, परंतु बेसिकच आपल्याला शिकवावं लागणार आहे. कारण भरपूर लोक बिगिनर आहेत त्याच्यामध्ये, बेसिक गोष्टी सांगाव्या लागतात. काही लोकांना ब्रोकर सुद्धा माहीत नाही, कारण कोर्सचं नावच आहे बेसिक टू ॲडव्हान्स. येते लक्षात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी शिकवायला लागतात. आता तुम्ही मार्केटमध्ये ऑलरेडी असाल, त्याच्यामुळे तुम्हाला माहीत असतील या गोष्टी, पण असे पण आपल्याकडे लोक आहेत की त्यांना मार्केटमध्ये काहीच नाही. ओके, ठीक आहे. बघा, ब्रोकरमध्ये कोणकोणते ब्रोकर येतात. झिरोदा एक आहे, अपस्टॉक आहे, एंजल वन आहे, त्याच्यानंतर तुम्ही धन वापरू शकता, ग्रो वापरू शकता. परत त्याच्यानंतर 5 पैसा म्हणून एक आहे बघा, 5 पैसा वापरू शकता. कोटक आलेला आहे, आणि बाकीच्या ऑर्डर तुम्ही अजून ब्रोकर बघा. फक्त एवढंच आहे की सेबी रजिस्टर पाहिजे. तो सेबी एकच अट आहे, सेबी रजिस्टर्ड ब्रोकर असेल तरच त्या ब्रोकरकडे तुम्ही जाऊ शकता, अन्यथा बाकी ब्रोकरकडे तुम्ही जाऊ नका, कारण सेबीची परमिशन पाहिजे. ओके, नाहीतर तुम्ही फ्रॉडमध्ये किंवा स्कॅममध्ये तुम्ही फसू शकता. तुमचं कॅपिटल गायब होऊ शकतं. कॅपिटल तुमचं गायब होऊ शकतं जर तुमचं पोर्टफोलिओ मोठा असेल आणि तुमचा ब्रोकर जर का सेबी रजिस्टर नसेल, तर तुमचं कॅपिटल गायब होऊ शकतं, आणि होतात पण. बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. NSE कडे तक्रार केलेली आहेत, परंतु त्याचं परत त्यांना उत्तर भेटलेलं नाही. ओके, इथे लक्षात. आता बघा, पुढचं आहे निफ्टी 50. लक्षात ठेवा,
निफ्टी 50 एक इंडेक्स आहे, बऱ्याच जणांना माहित असेल निफ्टी 50 काय आहे. निफ्टी 50 म्हणजे आपल्या देशातल्या टॉपच्या 50 कंपन्या, टॉपच्या 50 कंपन्या काय असतात निफ्टी 50 मध्ये येतात. ओके, त्याच्यानंतर बघा एक नेक्स्ट 50 म्हणून तुम्हाला एक इंडेक्स भेटेल बघा. नेक्स्ट 50 म्हणजे काय, तर या निफ्टी 50च्या पुढच्या 50 कंपन्या, ज्याला आपण बोलतो 50 ते 100च्या मधल्या कंपन्या, ते कुठं असतात नेक्स्ट 50 मध्ये असतात. त्याला निफ्टी नेक्स्ट 50 बोलतात. म्हणजे टोटल कंपन्या किती झाल्या आता 100 झाल्या, कारण या 50 आणि त्याच्या पुढच्या ह्या 50 खालच्या, टोटल कंपन्या किती झाल्या 100 झाल्या. आता याच्या पुढे अजून कंपन्या असतात, त्या कंपन्या कोणत्या असतात मिड कॅप, आपण त्याला बोलतो मध्यम कंपन्या. मिड कॅप 150 असतात, 150 कंपन्या एकदम त्यांची इंडेक्स आहे 150चे, म्हणजे 150 स्टॉक असतात त्याच्यामध्ये. म्हणजे हे 150 म्हणजे हे जे दोन असतात ना हे सगळे लार्ज कॅप असतात. लार्ज कॅप म्हणजे लार्ज म्हणजे त्याच्या नावातच आहे, लार्ज म्हणजे मोठा, आणि कॅप म्हणजे त्या स्टॉकचे किंवा त्या पर्टिक्युलर स्टॉकचे काय असतात त्यांचे कॅपिटलायझेशन मोठं असतं, म्हणजे त्यांचा पैसा त्यांच्याकडे तेवढा असतो, त्याला लार्ज कॅप बोललं जातं. ओके, मिड कॅप म्हणजे त्याच्या पुढच्या 150 कंपन्या असतात. म्हणजे टोटल आता कंपनी काय झालं, हे 50 या 100 आणि या 150 म्हणजे टोटल कंपनी झाल्या 250, आणि याच्या पुढच्या जे 250 कंपन्या असतात त्याला आपण बोलतो स्मॉल कॅप कंपनी. अशी मिळून निफ्टी 500 टोटल स्टॉक असतात. निफ्टी 500 हे तुम्हाला बेसिक सांगितलं फक्त, बाकी याच्या पुढे पण स्टॉक आहेत, असं नाही की 500 फक्त स्टॉक आहेत, त्याच्या पुढे पण स्टॉक आहेत, अजून स्टॉक आहेत. आपण फक्त हे 500 स्टॉकचं डिवायडेशन सांगितलं तुम्हाला कसं झालेलं आहे मार्केटमध्ये. इथे लक्षात, पहिली निफ्टी 50, त्याच्यात नेक्स्ट 50, त्याच्यात मिड कॅप 150 आणि स्मॉल कॅप 250, असे टोटल मिळून 500 स्टॉक आहेत. ओके, याला आपण बोलतो निफ्टी 50ला लार्ज कॅप बोलू शकतो, नेक्स्ट 50ला पण लार्ज कॅप बोललं जातं, म्हणजे लार्ज कॅप आहेत त्या कंपन्या, आणि मिड कॅप 150 म्हणजे या कंपन्या कशा असतात मध्यम असतात, मध्यम कंपन्या, आणि स्मॉल कॅप म्हणजे काय त्याच्यापेक्षा थोड्याशा खालच्या कंपन्या. लार्ज कॅप म्हणजे या कंपन्या ऑलरेडी खूप मोठ्या सेटल होऊन यांनी चांगला म्हणजे खूप जुन्या कंपन्या असतात या, आणि लार्ज कॅप म्हणजे यांच्याकडे खूप फंड वगैरे असतो सगळ्या गोष्टी, आणि ह्या प्रॉपर सेट झालेल्या कंपन्या असतात, प्रॉपर सेट झाले त्यांचा सेट म्हणजे सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित बसलेल्या असतात, त्याला आपण बोलतो लार्ज कॅप कंपन्या. आणि लार्ज कॅप म्हणजे त्यांचं कॅपिटलायझेशन खूप लार्ज असतं, इथे लक्षात खूप लार्ज असतं. तर तुम्हाला दाखवतो HDFC बँक आहे, HDFC बँकचं तुम्हाला दाखवतो फक्त एक्झाम्पल, फक्त मी तुम्हाला बघायला पाहिजे की त्या कंपनीचं कॅपिटलायझेशन किती. तुम्हाला वाटत असेल HDFC बँक ही खूप छोटी कंपनी आहे, HDFC बँक ही खूप मोठी कंपनी आहे. हे बघा लार्ज, फक्त त्याचं कॅपिटलायझेशन बघा किती आहे, हे बघा दिसते 15,28,387 करोडची कंपनी ही. किती बँक आहे, सॉरी किती 15,28,387 करोडची कंपनी आहे HDFC बँक, येते लक्षात. आणि या कंपनीवरती बघा कर्ज तर नसणार आहे, प्रमोटरचे होल्डिंग काय नाही बघा, प्रमोटर याच्यामध्ये नाहीये, म्हणजे मोठी लोक या कंपनीत नाही, कारण ही कंपनी लक्षात ठेवा प्रमोटर तुम्हाला छोट्या कंपनीमध्ये बघायला नाही भेटणार. प्रमोटर म्हणजे कोण, मोठी लोक ऑपरेटर, ते तुम्हाला मोठ्या कंपनीमध्ये बघायला नाही भेटणार. आता हे का ना बघायला भेटत हे मी त्यावेळेस तुम्हाला सांगेन, फक्त समजून घ्या की ही कंपनी कशी आहे. आणि असं नसतं, लक्षात ठेवा एखादा स्टॉकची किंमत मोठी आहे, समजा एखादा स्टॉक XYZ स्टॉक आहे, थांबा तुम्हाला सांगतो, आता HDFC बँक बघा, एक बघा फक्त स्टॉकच्या किमतीवरून तो स्टॉक मोठा किंवा कमी समजला जात नाही, किंवा लार्ज कॅप मिड कॅप समजला जात नाही. हे बघा आता हा स्टॉक किती रुपयाला एक आहे, 1991 रुपयाला एक स्टॉक आहे, म्हणजे एक शेअर्स घ्यायचं म्हणल्यावर मला किती रुपये लागणार आहेत, 1991 रुपये, बरोबर आहे. आता हेच फक्त काय करा तुम्ही, मी फक्त काय करतो MRF टाकतो, MRF स्टॉक सगळ्यांना माहित असेल बघा. आता हा स्टॉक एक स्टॉक कितीला आहे भावानो, 1,38,430 रुपये, म्हणजे जर का मला एक शेअर्स याच्यामध्ये घ्यायचा असेल तर मला 1,38,430 रुपये द्यावे लागतील. परंतु कॅपिटलायझेशन तेवढं आहे का बघा बरं, जेवढं HDFC बँकचं होतं तर नाहीये, ते लाखात होतं, त्याचं लाख म्हणजे काहीतरी लाख करोडमध्ये होतं. आता हे फक्त 1000 करोडमध्ये, 58,710 करोडची कंपनी. म्हणजे जर का शेअर्स मोठा आहे म्हणजे शेअरची प्राइस जास्त आहे म्हणून ती कंपनी मोठी ठरली जात नाही. कंपनी मोठी कशी ठरते, मार्केट कॅपिटलायझेशन नुसार ती कंपनी मोठी आहे का छोटी ठरवलं जातं. इथे लक्षात, ही कंपनी आता हे MRF हा स्टॉक सुद्धा तुम्हाला मिड कॅप मध्येच बघायला भेटेल,
लार्ज कॅपमध्ये हा स्टॉक नाही येत. HDFC सारखा हा लार्ज कॅप नाही हा स्टॉक. लार्ज कॅपमध्ये येईल परंतु HDFCच्या खालीच आहे हा स्टॉक. एक नंबरला HDFC बँक आहे. भले हा शेअर्स दिसायला मोठा आहे, याची किंमत जास्त आहे म्हणून हा स्टॉक मोठा ठरला जात नाही. त्याच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार त्या स्टॉकची व्हॅल्युएशन ठरतं. येते लक्षात? येते लक्षात? याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रमोटर बघायला जास्त भेटणार नाहीत. फक्त 27% प्रमोटर आहेत याच्यामध्ये सुद्धा. कारण मोठे लोक पैसा कमवून त्यातनं बाहेर पडले. लक्षात येते? तुम्हाला सांगेन मी कोणत्या स्टॉकमध्ये कसं इन्व्हेस्ट केलं जातं. त्यावेळेस राकेश झुंझुनवाला सरांनी कसं काम केलं होतं, कोणत्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती, कशी केली होती, कोणत्या गोष्टी बघून केल्या होत्या. आपण त्या गोष्टी त्यांचा पोर्टफोलिओ कोणता हे सुद्धा आपण बघणार आहे. त्यांचा पोर्टफोलिओ सुद्धा आपण बघू शकतो. त्यांनी कोणत्या स्टॉकमध्ये आता एंट्री घेतलेल्या आहेत. ओके, अजून विचारा काय. आता इथपर्यंत समजलं? आता काय अडचण आहे का? फास्ट होत नाही ना? आता स्लोच आहे ना? सांगा कमेंटमध्ये. सांगा लवकर पटापट कमेंटमध्ये. काय अडचण आहे का आता? मला नाही वाटत आता काय अडचण असायला पाहिजे, कारण क्लिअर सगळ्या गोष्टी झालेल्या असतील सर्वांना. ओके, क्लिअर का? कमेंट करा यार. तुम्ही कमेंट नाही केलं मला कसं समजणार? सो कमेंट. सर हे सगळं माहिती आहे, बोलत होता त्याला केला होता. ओके ओके दादा, ओके. बेसिक ॲडव्हान्स बघा, लक्षात ठेवा. आपण हळूहळू ॲडव्हान्स गोष्टीकडे जाणार. असं नका समजू तुम्ही सर हे झालेलं आहे हे शिकवू नका, किंवा कसं असतं बरीच लोक बिगिनर आहेत, त्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत. त्याच्यामुळं शिकवणं गरजेचं आहे. असं नाही तुम्हाला धरून मला चालायचं, मला सगळ्या लोकांना धरून चालायचं आहे बाबा. तुम्ही जर का म्हणले सर हा टॉपिक नका किंवा डायरेक्ट ॲडव्हान्स गोष्टी जर शिकवायला लागलो तर मग बेसिक गोष्टी तुमच्या डोक्यात नाही. कारण बरीच लोक नवीन असतात त्याच्यामध्ये. बरीच लोक नवीन आहेत, त्यांना या गोष्टी समजणार नाहीत भावांनो. 2-3 गोष्ट 2 ते 3 दिवस द्या तुम्ही. 2-3 दिवसात आपण ॲडव्हान्सला सुरुवात करतो. पण बेसिक गोष्टी समजल्या पाहिजेत. मार्केट कसं चालतं, मार्केटच्या बेसिक काय आहेत गोष्टी, ह्या गोष्टी समजल्या पाहिजेत ना. येतं लक्षात? तुम्हाला जर का थोडंसं ॲडव्हान्स तुम्ही ऑलरेडी मार्केटमध्ये 2-3 वर्ष दिलेले असतील तर तुम्हाला या गोष्टी माहीत असतील, मान्य मला सर्व. परंतु बरेच नवीन लोक आहेत, त्यांना या गोष्टी माहीत नाही आहेत. त्यामुळे त्यांना सांगणं माझं कर्तव्य आहे. कारण नावच दिलेलं आहे आपण बेसिक टू ॲडव्हान्स. कारण बेसिकपासून सगळ्या गोष्टी शिकवायच्या. मी डायरेक्ट ॲडव्हान्स गोष्टीकडे नाही जाऊ शकत दादा. जर का तुम्ही ॲडव्हान्स गोष्टी शिकायचं असेल तुम्हाला, किंवा मग आज जर का तुम्हाला नसेल तर मग आजचं सेशन तुम्ही क्लोज करा. उद्या तुम्ही उद्या किंवा 2 दिवस ज्यावेळेस ॲडव्हान्स गोष्टी शिकायला चालू होतील त्यावेळेस तुम्ही ऑनलाईन येऊ शकता माझ्या क्लासला. ओके, नवीन साठी सांगा. ओके दादा, नवीनसाठी सगळ्यांना कारण क्लिअर सांगावं लागतं. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. आपले बरेच लोक नवीन आहेत. मी आजच जॉईन झालो आहे सकाळपासून. ओके श्री दादा, ओके ओके, काय अडचण नाही. आजच क्लास सुरू झाला आहे, काय अडचण नाही. आपला आज पहिलाच क्लास आहे आपला. ओके, सॉरी जर तुम्हाला थोडं वाईट वाटलं असेल तर, परंतु ह्या गोष्टी रिअल आहेत आणि थोडंसं रिअल हे मान्यच करावं लागेल आपल्याला. ओके, त्याच्यामुळे हे करा. जास्त तुम्ही पण मनाला लावून घेऊ नका या गोष्टी. बघा, समजलं? क्लिअर आहे आता? मला वाटतं आता क्लिअर असतील सगळ्या गोष्टी. खरं आहे काही लोक नवीन आहेत त्यामुळे तुम्ही शिकवता ते बरोबर आहे. येस दादा, कारण नवीन लोकांना ह्या गोष्टी माहीत नसतात. बरेच लोक नवीन आहेत. क्वेश्चन विचारा. चला आता विचारा क्वेश्चन काय तुमचे पटापटा. तोपर्यंत मी आपलं थोडंसं राहिलं आता एक 10-15 मिनिटात आपलं संपून जाईल. तोपर्यंत क्वेश्चन विचारा काय असेल ते. मध्ये मध्ये क्वेश्चन तुम्हाला त्यासाठी वेळ देतोय, कारण टॉपिक थोडे जसे होतील तसे आपण क्वेश्चन आन्सर घेतोय. येते लक्षात? कारण शेवटी जर का एकदम हे केलं तर मग थोडं हे होऊ शकतं. त्याच्यामुळे जसं थोडं होईल तसं आपण क्वेश्चन आन्सर थोडंसं मध्ये घ्यायचा प्रयत्न करतो. येस, बेसिक शिकवा, त्यामुळे सुरुवातीला सर्वांना समजेल. ज्यांना माहीत आहे त्यांची उजळणी होईल. हां येस, ज्यांना माहीत आहे त्यांचे तुमचं थोडे रिव्हिजन होईल. काही नवीन गोष्टी शिकायला भेटतील, किंवा काही गोष्टी ऑलरेडी तुम्ही शिकलेला असाल. एखादी गोष्ट तर नवीन भेटेल ना शिकायला. ओके, मग HDFC बँक मोठा स्टॉक आहे का? MRF दादा, HDFC बँकच मोठा स्टॉक आहे. कारण HDFC बँक जरी समजा 1900 रुपयाला एक शेअर्स असला आणि समजा 1,40,000ला जरी MRF शेअर असला, 1,40,000ला जरी MRF शेअर असला तरी पण HDFC बँक हे मार्केट कॅपिटलायझेशननुसार मोठी कंपनी आहे. आणि कंपनी मोठी छोटी ही शेअरच्या प्राईजवरनं ठरत नाही, शेअरच्या मार्केट कॅपिटलायझेशननुसार ठरते. म्हणजे मार्केटची कॅप किती आहे, त्या कंपनीकडे किती पैसा आहे त्याच्यावरून ठरते. लक्षात ठेवा.
तुम्हाला वाटत असेल HDFC बँक 1900 रुपयाला आहे आणि MRF टायर किंवा MRF हा शेअर 1,40,000 रुपयाला आहे, तर MRF हा मोठा शेअर झाला. तो फक्त पैशाने मोठा आहे, म्हणजे प्राइस महाग आहे त्याची, परंतु त्या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन हे HDFC बँकपेक्षा कमीच आहे. पण HDFC बँक ही लाखामध्ये, लाख करोडमध्ये काहीतरी आहे आणि MRF हा हजारामध्ये आहे, करोड. ओके, समजते सर? ते बरोबर किती अमाऊंट घेतात प्रॉफिटचा अमाऊंट नाही घेत सर. ब्रोकर प्रॉफिटचा अमाऊंट घेत नाहीत. यांचं म्हणणं, कोणाचं म्हणणं आहे, महेंद्र सरांचं म्हणणं आहे की ब्रोकर आपल्या प्रॉफिटच्या किती टक्के अमाऊंट घेतात, तसं नाही आहे. ब्रोकर तुमच्याकडनं, तुम्ही एखादा शेअर्स बाय केला 20 रुपये घेणार, विकला 20 रुपये, 40 रुपये त्याचा ब्रोकरेज असतो. लक्षात ठेवा. आता ब्रोकरचं आलं म्हणून सांगतो तुम्हाला. ब्रोकर बघा, आता समजा कोणताही ब्रोकर घ्या, मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं होतं, तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग केलं, जर का तुम्ही आजच एखादा स्टॉकला घेतलं, एक्झाम्पल बघा, तुम्ही समजा रिलायन्स हा स्टॉक आहे, तुम्ही आज सकाळी त्याला घेतला आणि 3:30 वाजेपर्यंत त्याला जर का विकला, तर तुम्ही काय केले, त्याच्यामध्ये इंट्राडे केलं. हा पोझिशनल झाला का, हा डिलिव्हरी झाला का, नाही झाला, हा इंट्राडे झाला. इंट्राडेला बायला 20 रुपये तुम्हाला द्यावे लागतात आणि सेल करताना 20 रुपये द्यावे लागतात. स्टॉक असो, ऑप्शन असो, काही असो, इंट्राडेमध्ये तुम्ही स्टॉकमध्ये जरी इंट्राडे केलं तरी पण तुम्हाला पर ऑर्डर मागं 20-20 रुपये द्यावेच लागतात. इंट्राडेसाठी सांगतोय, इंट्राडेसाठी. आणि जर का तुम्ही समजा रिलायन्सचा स्टॉक आज घेतला तुम्ही, आणि समजा तुम्ही उद्या विकताय, 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी विकताय, तर तो डिलिव्हरीमध्ये गणला जातो. तुमच्याकडनं फक्त सेल करतानाच 20 रुपये घेणार तो. बाय करताना तुमचे जे अगोदर 40 रुपये कटले होते इंट्राडेसाठी, ते 40 रुपये डिलिव्हरीमध्ये 40 रुपये जात नाहीत, फक्त 20च रुपये जातात तुमचे. पण लक्षात ठेवा, तुम्ही 1 लाखाचा माल जरी घेतला तरी तुमच्याकडनं 20च रुपये चार्जेस घेणार तो. तुम्ही 10 लाखाचा ॲट अ टाइम एका वेळेस माल उचलला तरी पण 20च रुपये ब्रोकरेज लागतो. असं नाही समजायचं मी 10,000चा माल घेतोय म्हणून मला 20 रुपये घेतोय, तर मी 1 लाखाचा माल घेतला तर मला 200 रुपये घेईल. नाही, तेवढेच चार्जेस होतात. बाकी त्याला जे STT GTT वगैरे लागतात ते गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत, तो ब्रोकरचा चार्जेस नसतो. समजा तुमचा प्रॉफिट झाला, टॅक्स वगैरे लागतो ना, टॅक्स वगैरे हे सगळे गव्हर्नमेंटचं असतं, गव्हर्नमेंटला पैसा जात होतो, तो ब्रोकरला जात नाही. लक्षात ठेवा. तो टॅक्स काय होतो, गव्हर्नमेंटकडे जातो. सर मार्केट कॅप जास्त असणं चांगलं. हां, मार्केट कॅप म्हणजे ती कंपनी किती सेटल झाली तो मला मार्केट कॅपच सांगते ना. मार्केट कॅप जास्त असणं चांगलीच गोष्ट आहे ना, खूप चांगली. म्हणजे लार्ज कॅपमध्ये लक्षात ठेवा, तुम्हाला पैसा, मला सांगा एक गोष्ट लक्षात ठेवा, मी आता तुमच्या ह्यांनी प्रश्न विचारला म्हणून सांगतो. एखादी कंपनी आहे, बरोबर आहे, ऑलरेडी ती खूप सेटल झालेली आहे, त्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करून काय फायदा आहे का? नाही. आपल्याला कंपनी कशी काढायची माहिती आहे का? कंपनी आता फक्त काय झाली, मार्केटमध्ये आले, मार्केटमध्ये स्ट्रगल करते ती कंपनी. काय करते? कंपनी स्ट्रगल करते, म्हणजे आपण त्याला बोलतो मिड कॅप कंपनी, मध्यमवर्गीय कंपनी. या कंपनीमध्ये पैसा लावायचा असतो. आणि हेच काय केले, राकेश झुंझुनवाले सरांनी केलं होतं. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्येच ते पैसा लावत होते. बघा त्यांची हिस्ट्री बघा तुम्ही, यूट्यूबला व्हिडिओ त्यांची भरपूर बघायला भेटतील. त्यांनी मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये, म्हणजे ज्या कंपनी आता लेटेस्ट मार्केटमध्ये आलेल्या आहेत, त्यांचा बेस बसलेला आहे चांगला, ते चांगलं हळूहळू ग्रोथ करायला लागलेत. परंतु काय झाले, त्या कंपनीला अजून तेवढे सेटल झालेले नाहीत. त्या कंपनीमध्ये ते काय करायचे, इन्व्हेस्टमेंट करत होते. ते लार्ज कॅपमध्ये कधीच त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली नाही, कारण ऑलरेडी त्या कंपन्या सेटल झालेल्या असतात. त्या कंपनीमध्ये ते करण्यात काही हे नाही. म्हणून प्रमोटर मोठ्या स्टॉकमध्ये थांबत नाही, त्यावेळेस ते एक्झिट होऊन जातात. ओके, ठीक आहे. अजून काय अडचण आहे का, विचार कमेंटमध्ये. लॉट जास्त घेतले तर पर लॉट 20 असेल ना? येस, पर लॉट मागं दत्तात्रय सर 20 रुपये लागणार. समजा तुम्ही आता 1 लॉट बाय केला, समजा निफ्टी ऑप्शनचं सांगतोय, स्टॉकचं पण सेम राहतं. तुम्ही आता समजा एखादा स्टॉक बाय केला, इंट्राडेसाठी सांगतोय, तुम्ही इंट्राडेसाठी सांगतोय, ऑप्शनचं पहिलं सांगतो बघा. ऑप्शन जर मध्ये तुम्ही 1 लॉट बाय केला, नंतर थोड्या वेळानं दुसरा लॉट बाय केला, याला 20 रुपये तुमचे जाणार, त्याच्यानंतर परत याला 20 रुपये तुमचे जाणार. लक्षात ठेवा, मी ऑलरेडी सकाळी पण या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. तुम्ही तिसरा लॉट बाय केला, परत तुमचे 20 रुपये जाणार. आता हे 3 लॉट झाले तुमच्याकडे, बरोबर. हे 3 लॉट तुम्ही सेल करताना समजा एकदम जर का विकले, तर एक ऑर्डर पडली ना तुमची सेलची, म्हणून त्याचे 20 रुपये, म्हणजे टोटल किती रुपये झाले तुमचे, हे पहिले
60 रुपये आणि हे 20 रुपये, म्हणजे तुमचे 80 रुपये झाले. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही विकताना पण कसं विकताय, जर विकताना पण तुम्ही कसं विकताय, जसं बाय करताना एक एक लॉटने बाय केलं आणि समजा विकताना पण एक एक लॉटने सेल करताय, त्याला एक लॉट आधी सेल केला, नंतर एक लॉट सेल केला, परत एक लॉट सेल केला, तर याच्यामध्ये पण पर ऑर्डर मागे तुमचे 20 रुपये लागणार आहेत. म्हणजे टोटल हे 60 रुपये झाले आणि हे परत 60 रुपये, म्हणजे टोटल तुमचे ब्रोकरेज किती झाला, 120 रुपये. पण समजा एखाद्याने काय केलं, एकदम 3 लॉट बाय केले आणि एकदम 3 लॉट सेल केले, दोनच ऑर्डर पडले ना त्याची, एक बायची पडली आणि एक सेलची, तर त्याचे फक्त 40 रुपये जाणार. त्याचे किती जाणार, फक्त 40 रुपये जाणार. इथे लक्षात समजलं. तुम्ही किती एका वेळेस लॉट उचला, त्यावेळेस तुमचा 20 पर ऑर्डर, तुमची ऑर्डर एक्झिक्यूट झाली तुमची की तुमचे 20 रुपये त्या ब्रोकरला गेलेच म्हणून समजायचे. तुम्ही एक लॉट घ्या किंवा ॲट अ टाइम 3 लॉट घ्या, 20 रुपये जाणार तुमचे. ओके, सेम तीच आहे. स्विंगमध्ये स्टॉक व्हॉल्यूम किती असावा सर, व्हॉल्यूमच्या वेळेस आपण ते शिकू ना सर. कारण आता तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, जे आपलं चालू आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारा. ते व्हॉल्यूमचं आपण ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण त्या गोष्टी समजून घेणार आहे. कारण आपलं ते इंडिकेटर आहे, व्हॉल्यूमचे इंडिकेटरच्या वेळेस त्या गोष्टी आपण शिकणार आहे. किती व्हॉल्यूम पाहिजे, कसा पाहिजे. ओके, रोज कितीला चालू, 9 वाजता सर, 9 वाजता लाईव्ह असतो. थोडंफार मागं पुढं आपण टेलिग्रामवरती टाकतो, ते समजा लेट होणार असेल तर. ओके, स्मॉल कॅप, मिड कॅप व लार्ज कॅप कॅपिटलायझेशन कसे समजायचे, त्याचा एक चार्ट आहे, मी आपल्या याच्यावरती टाकेल की किती मार्केट कॅप, म्हणजे यांचा क्वेश्चन चांगला आहे की लार्ज कॅप कंपनी, मिड कॅप कंपनी आणि स्मॉल कॅप कंपनी, हे म्हणजे किती हजार करोडची कंपनी पाहिजे त्यावेळेस ती लार्ज कॅपमध्ये जाते, किती हजार करोडची कंपनी असल्यानंतर ती मिड कॅपमध्ये जाते आणि किती हजारची कंपनी असल्यानंतर ती स्मॉल कॅपमध्ये जाते. माझ्याकडे एक चार्ट आहे, मी ते तुम्हाला पाठवेल. ओके, आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकेल, मी आहे माझ्याकडे तो रेडी चार्ट आहे, तो चार्ट मी तुम्हाला टाकेल. ओके, ठीक आहे. चांगला क्वेश्चन होता यांचा पण, स्मॉल कॅप, मिड कॅप असे क्वेश्चन विचारा भावना. चांगला क्वेश्चन विचारला बघा यांनी, रणजित सरांनी. कारण समजलं पाहिजे ना, आता HDFC बँक जर का लार्ज कॅप आहे तर एकटीच लार्ज कॅप आहे का, नाही, त्याच्याबरोबरच्या पण अजून भरपूर कंपनी आहेत ना. मग किती मार्केट कॅप असल्यानंतर ती लार्ज कॅपमध्ये कंपनी जाते, हे पण महत्त्वाचं आहे. किती कॅपिटलायझेशन पाहिजे, म्हणजे कंपनीकडे पैसा किती पाहिजे त्यावेळेस ती लार्ज कॅप गणली जाते. किती कंपनी असल्यानंतर, किती पैसा असल्यानंतर ती कंपनी मिड कॅपमध्ये जाते आणि किती पैसा असल्यानंतर ती कंपनी स्मॉल कॅपमध्ये जाते, ही पण महत्त्वाचं आहे. ओके, चांगला क्वेश्चन विचारला रणजित सर, असे क्वेश्चन पाहिजेत मला. ओके ओके, अजून काय अडचण आहे का कोणाला. ब्रोकरचं आलं लक्षात. आणि तुम्हाला ऑप्शनमध्ये सांगितलं, ब्रोकरचं ऑप्शनमध्ये सांगितलं, तुम्ही इंट्राडे जर का ऑप्शनमध्ये केलं, डिलिव्हरी केलं तरी तुम्हाला तेवढं ब्रोकरेज लागणार. परंतु स्टॉकमध्ये तसं नाही आहे. ब्रोकर स्टॉकमध्ये तसं तुम्हाला देत नाही. स्टॉकमध्ये काय होतं बघा, ब्रोकरेज कसा लावला जातो स्टॉकमध्ये. तुम्ही आज एखादा स्टॉक घेतलाय, रिलायन्सचा एखादा स्टॉक घेतला, समजा आज तुम्ही 10 लॉट उचलले, बरोबर आहे, तुम्ही 10 लॉट उचलले, बरोबर. तुम्हाला उद्या वाटलं, नाही तर 1-2 दिवसांनी अजून वाटलं माझ्याकडे थोडा पैसा आलाय, मी अजून स्टॉक घेतो, 10 स्टॉक बाय करतो, चालते. तुम्ही डिलिव्हरीमध्ये स्टॉक घेतला, चालतो. जर तुम्ही स्टॉकमध्ये जर का आजच्या स्टॉकला सेल करताय तर तो इंट्राडेमध्ये गणला जातो. सेम ऑप्शन सारखं त्याला पण 20-20 रुपये लागणार, सेम ऑप्शन सारखं 20-20 रुपये जाणार. परंतु तुम्ही जर का समजा स्टॉक घेतला, समजा रिलायन्सचा आज स्टॉक घेतलाय, 10 क्वांटिटी तुम्ही घेतल्या, परंतु तुम्ही आज त्याला सेल नाही केला, तुम्ही सेल केला कधी उद्या किंवा 2 दिवसांनी किंवा 4 दिवसांनी सेल केला, तर फक्त तुमच्याकडून सेलचे पैसे घेतले जातात. तुम्ही सेल केले, तुमच्याकडून 20 रुपये घेतले जातात. येते लक्षात. आता अजून एक याच्यामध्ये असतं की समजा तुम्ही 10 शेअर्स घेतलेले आहेत, कोणाचे, रिलायन्सचे घेतले 10 शेअर्स, परंतु तुम्हाला वाटलं मला 10 विकायचे नाहीत, मला 5च विकायचे आहेत. यातले किती, 5, मला 5 ठेवायचे आहेत महागारी माझ्या पोर्टफोलिओमध्ये, तरी पण भावानं याच्यामध्ये तुमचं 20 रुपये ब्रोकरेज घेणार आहे. असं नका समजू की 10 रुपये ब्रोकरेज होईल, नाही, पर ऑर्डर मागे 20 रुपये. परंतु बाय करताना तुम्हाला 20 रुपये स्टॉकमध्ये घेत नाही. बाय करताना स्टॉकमध्ये 20 रुपये घेतले जात नाहीत. डिलिव्हरीमध्ये बरेच ब्रोकर स्टॉक डिलिव्हरीमध्ये घेताना ब्रोकरेज लावत नाहीत. कारण तुम्ही आज 10 शेअर्स घेतले रिलायन्समध्ये, तुम्हाला वाटलं की मला अजून 10 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी अजून 10 शेअर्स घ्यायचे, तुम्ही घेऊ शकता. डेली तुम्ही 1 शेअर सुद्धा घेऊ शकता, डेली 1 शेअर सुद्धा घेऊ शकता. तुम्ही म्हणाल सर कसं काय शक्य, ब्रोकरेज लागेल, नाही, डिलिव्हरीमध्ये ब्रोकरेज लागत नाही. तुम्ही समजा रिलायन्सचा आज 1 शेअर्स उचलला, तुम्हाला वाटलं मला अजून उद्या 1 उचलायचा आहे, तुम्ही उचलू शकता, तुम्ही बिंदास उचलू शकता, ब्रोकरेज लागणार नाही. फक्त काही ब्रोकर घेतात, ते फक्त तुम्ही त्याच्या ब्रोकरेज कंडिशन बघा,
लक्षात ठेवा, ब्रोकरेज अकाउंट ओपन करताना ह्या गोष्टी सगळ्या क्लिअर करून घ्या अगोदर, तरच त्या ह्याच्यामध्ये तुम्ही अकाउंट ओपन करा. धनमध्ये करा, एंजलमध्ये करा, कशामध्ये पण करा. ह्या गोष्टी आधी क्लिअर करा की डिलिव्हरीला पैसे लागतात का, ब्रोकरेज लागतोय का, ह्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. ब्रोकर निवडताना असा निवडा की डिलिव्हरीमध्ये त्याला ब्रोकरेज नाही लागला पाहिजे. काही दिवस किंवा वर्षांनी मार्केटचे स्ट्रक्चर सायकोलॉजीचे चेंज होत जाते का? म्हणजे काही दिवस किंवा वर्षांनी मार्केटचं स्ट्रक्चर सायकोलॉजी हे चेंज होत जाते का? दादा आपण सायकोलॉजीच्या वेळेस ते बघू. ओके. HDFC बँकच्या शेअर्स क्वांटिटी संख्या जास्त आहे, तर MRFच्या शेअरची संख्या खूप कमी आहे. मार्केट कॅप हे शेअरची संख्या, शेअर किंमत यावर ठरते. बरोबर आहे संजय सर तुमचं, त्याच्यावर ठरते. बरोबर आहे. ते पण आपण ज्यावेळेस आपण शिकणार ना फंडामेंटल, त्यावेळेस या गोष्टी सगळ्या शिकणार आहे. फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये संजय सर आपण त्या गोष्टी शिकणार आहे. MRFचे शेअर्स कमी आहेत ते सगळ्यांनाच माहीत आहे. ओके. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये 20 लॉट घेतले तरी पण 20 रुपये ब्रोकरेज लागेल का? येस, एक ऑर्डर पडली तुमचे 20 रुपये लागणार. तुमचे ब्रोकर तुमच्याकडून 20 रुपये घेणार. 20 लॉट घ्या, 10 लॉट घ्या, किती लॉट घ्या तुम्ही. एका वेळेस एक ऑर्डर एक्झिक्यूट झाली, 20 रुपये गेले. समजा पहिल्यांदा एक लॉट घेतला, परत एक लॉट घेतला, 20 रुपये तुमचे कटणार, 40 रुपये तुमचे जाणार. त्याच्यानंतर मग तुमचा प्रॉफिट लॉस तो वेगळाच. तुम्हाला समजा आता बघा आपल्याकडनं टॅक्स वगैरे घेतले जातात. समजा तुम्ही एक ऑर्डर टाकली, समजा तुम्ही एक लॉट घेतला, 20 रुपये तुमचे कटले, बरोबर स्टार्टिंगला. त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट झाला समजा 1000 रुपयाचा प्रॉफिट झाला. याच्यावरती परत टॅक्स लावला जातो. बघा याचं डिवायडेशन कसं होतं पैशाचं. आपल्या 1000 रुपये आले, त्याच्यानंतर आपल्याकडनं GST घेतला जातो, जो काय GST असेल तो GST घेतला. सेल करताना जे परत 20 रुपये, म्हणजे ब्रोकर त्याचे 40 रुपये काढतो. हे 40 रुपये त्याचे गेले. या 1000 मधून हे 40 रुपये तर गेले, म्हणजे राहिले किती, 960 रुपये राहिले. त्याच्यानंतर टॅक्स वगैरे अजून पकडलेला नाही आहे. 18% GST पकडा. GST 18% म्हणजे 100ला 18 रुपये, म्हणजे 1000ला 180 रुपये गेले तुमचे. हे ऑप्शनमध्ये असं चालतं खेळ. ओके. टॅक्स मला वाटतं काय कमी एवढा नाही 18%, परंतु टॅक्स आहे. दादा सर्व बेसिक पळून घ्याल ना. कोणत्या ब्रोकरमध्ये वर्कर्स कमी आहेत? म्हणजे लोक कमी आहेत म्हणायचं आहे का कामगार कमी आहेत, काय म्हणायचं तुम्हाला गजानन सर? बघा ब्रोकर निवडताना तुम्ही असा निवडायचा भावांनो. ब्रोकर तुमचा कोणता का असा ना, मला माहित नाही, कारण मी काय ब्रोकरची ॲड करायला इथं आलेलो नाहीये. ब्रोकर तुमचा कसा का असा ना, ब्रोकर घेताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याची कस्टमर सर्व्हिस 24 तास पाहिजे. 24 तास त्यानं तुमचा कस्टमरचा रिप्लाय दिला पाहिजे तुम्हाला. आता जरी कॉल केला तरी त्यांचा रिप्लाय आला पाहिजे. फक्त ज्या दिवशी मला वाटतं शनिवार रविवार बरेच ब्रोकरचं बंद असतं, कारण मार्केट बंद असल्यामुळे बरेच लोकांचं, फक्त बाकीचे जे 5 दिवस आहेत ते तरी चालू पाहिजेत. कंटिन्यू 24 तास चालू पाहिजे. 24 तासामध्ये तुम्ही एनी टाइम कधीही कॉल करा. जसं आपण बघा मोबाईल सिम कार्डवाल्यांना करतो, तसं 24 तास त्यांची सर्व्हिस पाहिजे, तर तो ब्रोकर चांगला आहे म्हणायचं. ओके. असा ब्रोकर तुम्ही निवडायचा, कोणताही निवडा मग तुम्हाला जे चांगला वाटेल. मी कोणताही ब्रोकरची ॲड करणार नाही. तुम्हाला जो चांगला वाटेल तो ब्रोकर तुम्ही निवडा, बिनधास्त निवडा. ओके. अजून काय अडचण आहे का कोणाची? सर कोणत्या ब्रोकरमध्ये अकाउंट ओपन करावे? दादा तुमच्यावर डिपेंड आहे. मी सांगितलं टॉपचे कुठले कुठले ब्रोकर आहेत. एक झिरोदा टॉपचा आहे सध्या. सगळ्यात जास्त अकाउंट कोणाचे ओपन असतील तर झिरोदामध्ये आहेत भावना. सगळ्यात जास्त क्लायंट कशामध्ये आहेत तर झिरोदामध्ये आहेत. अपस्टॉक पण चांगला आहे. 2 नंबरला अपस्टॉक आहे. 3 नंबरला एंजन वन आहे, एंजन वन. त्याच्यानंतर तुमच्याकडं ग्रो पण चांगला आहे, ग्रो पण तुम्ही ओपन करू शकता. धन पण चांगला आहे. हे चांगले टॉपचे ब्रोकर आहेत, 4-5 ब्रोकर. याच्यामध्ये कशामध्ये अकाउंट ओपन करा, फक्त त्याचं म्हणजे हे समजून घ्या ब्रोकरेज काय आहेत, कसे आहेत काय. मला वाटतं धनमध्ये जर का तुमचं लेडीजचं अकाउंट असेल, धनमध्ये जर का लेडीजचं अकाउंट असेल तर 15 रुपये ब्रोकरेज आहे. ब्रोकरेज 15 रुपये आहे. बाकीच्या ठिकाणी 20 रुपये आहे, परंतु धनमध्ये लेडीजचं अकाउंट असेल तर 15 रुपये ब्रोकरेज आहे. ओके. ओके. कारण माझ्या मिसेसचं धनमध्ये अकाउंट आहे, तिला 15 रुपयेच कटतो. 15 रुपयेच त्याचे बायसेलचे कट होतात. ओके. ठीक आहे. अजून काय अडचण आहे का?
तर तुम्ही कोणतं यूज करता? मी 3 ब्रोकर आहेत माझ्याकडे दादा. एक झिरोदा आहे, झिरोदा पण आहे, एंजल वन पण आहे आणि धन पण आहे. 3 ब्रोकर मी वापरतो. अपस्टॉक होतं, परंतु अपस्टॉक मी बंद केलं अपस्टॉक हे. कारण सर्व ब्रोकर काय कामाचे नाही. 2-3 ब्रोकर चांगले ठेवले. सगळ्या ब्रोकरमध्ये सेम चार्जेस असतात का? येस, सेम आहेत. ह्या तिन्हीमध्ये तर सेम आहेत बघा, 20-20 रुपये ब्रोकरेज. आतापर्यंत ब्रोकरेज कोणी वाढवलेलं नाही आहे. 20 रुपये ब्रोकरेज आहे सगळीकडे. बायसेलचे 20-20 रुपये आहेत. सगळ्यांचे सेम ब्रोकर. तरी पण तुम्ही काय जर का चेंज झालं असेल तर बघून घ्या एकदा. कारण झिरोदा म्हणजे मी ट्रेडिंग करतो. एंजल वनमध्ये माझा हे आहे, सॉरी झिरोदामध्ये माझा पोर्टफोलिओ आहे. एंजल वनमध्ये मी ट्रेडिंग करतो आणि धन फक्त चार्टिंगसाठी यूज करतो मी. कारण त्याचे चार्टिंग वगैरे चांगलं आहे. मी तुम्हाला सकाळी पण सांगितलं त्या गोष्टी. चार्टिंग खूप छान आहे त्याचं धनचं, जे की तुम्हाला इथं दिसते. सगळ्या गोष्टी मला इथं जागेवर भेटतात. हे बघा, मी ते ओपन केलं, मला इथं डायरेक्ट ऑप्शन चेन दिसते लगेच. इथं PCR दिसतो, एक्सपायरी दिसते, एक्सपायरी इथे दिसते. त्यामुळं IV दिसतो किती येते. मला वाटलं व्हॉल्यूम बघायचं तर मी व्हॉल्यूम कसा बघेल लगेच. हे बघा इथं OI बघू शकतो डायरेक्ट लगेच ओपन करून. हे बघा OI डाटा. तुम्हाला ऑप्शन चेन रीड करत बसायची गरज पडत नाही. तुम्हाला इथं लगेच कळतं कुठं OI कुठं आहेत, कॉल OI कुठं बसलेले आहेत, पुट रायटर कुठे आहेत, कॉल रायटर कुठे, इथं पण कळतं तुम्हाला. म्हणजे धनमध्ये ते एक चांगली पद्धतीने दिलेली आहे. त्याच्यामुळे मी धन फक्त चार्टिंगला यूज करतो. ओके, ठीक आहे. ग्रो कसे आहे सर? ग्रो पण चांगला आहे दादा, ग्रो पण छान आहे. तुमच्यावर डिपेंड आहे, ग्रो यूज करा किंवा धन. अजून विचारा, काय क्वेश्चन आहे का? बाकी तुम्हाला लर्निंग विषय काय? ब्रोकर तर आपण शिकणार आहे, ब्रोकर पुढे शिकणार आहे. 2-3 ब्रोकरचे तुम्हाला चांगले मी सेटिंग वगैरे कशा आहेत काय सगळं समजावून सांगेल. ओके, बाकी अजून शिकण्यामध्ये याच्यामध्ये अलाइज ब्ल्यू पण आहे. भरपूर ब्रोकर आहेत. आपण मेजर या 3 वरतीच शिकणार असेल तर इन्स्टॉल करायला सर. हा 3 मी सांगितलं तुम्हाला, एक झिरोदा, एक एंजल आणि धन. कारण याच्यामध्ये जास्त अकाउंट असतात लोकांचे सहसा. एंजल वन आणि झिरोदामध्ये सर्वात जास्त अकाउंट असतात. त्याच्यामुळे आपण हे 2 तर घेणारच आहे आणि एक धन एक घेणार आहे. याच्यावरती आपण एक लर्निंग व्हिडिओ बनवणार आहे की बाय सेल कसं करू शकतो. मी सर्व ब्रोकर वापरून पाहिले, मला धन आणि एंजल वन हे 2च खूप छान वाटतात. येस दादा, धन तर खूप छानच आहे. याच्यामध्ये तुम्ही स्कॅल्पर मोड वगैरे आहे धनमध्ये. हे बघा इथं दिसला स्कॅल्पर मोड. हे तुम्ही ऑन केला ना स्कॅल्पर मोड, खूप छान आहे. डायरेक्ट तुमची ऑर्डर लगेच एक्झिक्यूट होते, 1 सेकंदात होते. तुम्हाला प्राइस वगैरे टाकत बसायची गरज पडत नाही. म्हणजे स्कॅल्पर मोड तुम्ही क्विक एंट्री क्विक एक्झिट याच्यामध्ये होतो स्कॅल्पर मोडमध्ये. आता बरेच ट्रेडर किंवा बरेच ब्रोकर देतात ही सुविधा. स्कॅल्पर मोड सगळीकडे आलेला आहे. धन खूप छान आहे, धन तर छान आहे, त्यात काही विषयच नाही. कारण याच्यामध्ये ही तुम्हाला ॲप असे नाही, कधीच तुमचे हॅक होणार नाही किंवा तुमचा चार्ट कधी असा खराब होणार नाही. सर ग्रो नाही का वापरत तुम्ही? नाही दादा, मी ग्रो नाही वापरत आहे. होतं माझं ग्रोमध्ये, पण मी क्लोज केलं ते अकाउंट. रोज आपला लेक्चर किती वाजता सुरू होईल सर? संध्याकाळी 9 वाजता आहे दादा. आपण टेलिग्रामवरती तरी पण अपडेट करतो, थोडंफार मागं पुढे झालं तरी टेलिग्रामवरती टाकतो. 9, 9:30, 9:15 याच्यामध्ये चालू होतं. ओके, विचारा अजून काय. ब्रोकरचं समजलं तुम्हाला कसं काय? ब्रोकरेज समजला कसा असतो? लक्षात ठेवा, एक ऑर्डर तुमची एक्झिक्यूट झाली, तुमचे 20 रुपये ब्रोकरचे कन्फर्म झाले. ब्रोकरचे तुमचे 20 रुपये तुमचे लागलेच म्हणून समजायचे. ओके, समजलं? ब्रोकरचं समजलं कसं राहतंय? अजून काय अडचण आहे का? आजचं सेशन आपलं बऱ्यापैकी झालेलं आहे. अजून काय माहिती आहे का? 1 सेकंड मी बघून घेतो, काय माहिती आहे का अजून सांगायची तुम्हाला. दोन्हीमधलं तर फरक डिफरन्स सगळा सांगितला. सेबीचे रूल सांगितले तुम्हाला. प्रायमरी मार्केट, सेकंडरी मार्केट ह्या पण गोष्टी झाल्या. मेन इंडेक्स पण तुम्हाला सांगितल्या. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. टेलिग्रामची लिंक शेअर करा दादा, डिस्क्रिप्शनमध्ये आहे टेलिग्रामची लिंक, तुम्ही बघू शकता, जॉईन होऊ शकता त्याला. ओके, अजून काय अडचण आहे का? विचारा लवकर. चला बघा, मी बोललो होतो 1.5 तास, म्हणजे आपला जवळपास 1 तास 10 मिनटं झालेलं. अजून आपल्याकडे 20 मिनटं आहेत. 20 मिनटामध्ये आपण अजून तुमचं घेऊ शकता. सर अपस्टॉकमध्ये काय प्रॉब्लेम आहे? अपस्टॉक पण चांगला आहे की. मी कुठं म्हणलं अपस्टॉक खराब आहे? अपस्टॉक पण चांगला आहे. तर टेलिग्राम लिंक सेंड करा, डिस्क्रिप्शनमध्ये आहे दादा, कृष्णा दादा डिस्क्रिप्शनमध्ये आहे. सर थँक्यू सो मच फॉर फ्री शेअर मार्केट क्लासेस. ओके महेंद्र भाऊ, धन्यवाद. फक्त तुमचा मला सपोर्ट पाहिजे भावांनो. पण तुम्ही जेवढं अटेंड जाणार तेवढं मला शिकवायला भारी वाटणार आहे. अजून तरी बऱ्यापैकी अजून लोक लाईव्ह आलेले नाही आहेत. जेवढं पाहिजे तेवढा परफॉर्मन्स अजून पण भेटलेला नाही आहे. ओके, जेवढं पाहिजे तेवढा परफॉर्मन्स अजूनही तुमच्याकडनं मला रिस्पॉन्स भेटत नाही त्या गोष्टी तेवढ्या.
आता आपल्या टेलिग्रामवरती मला वाटतं काहीतरी जवळपास 130च्या आसपास हे झालेले आहेत. 130च्या आसपास लोक जॉईन झालेले आहेत, परंतु ऑनलाईन फक्त 50 लोक आहेत आता सध्याला. त्यातले बाहेरचे पण लोक बरेच असतील, नवीन लोक पण भरपूर असतील आता जॉईन झालेले. इथे लक्षात. आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत जावा, कारण तुमच्यासाठीच हा कोर्स 60 दिवस शिकवायचा आहे मला, एक दिवस नाही. आजचा फक्त एक दिवस झाला आहे आपला, अजून 59 दिवस बाकी आहेत. ओके, एक दिवस झालाय फक्त आताशे. समजते? सर उद्या दुप्पट लाईव्ह असतील. येस, ओके, बघू आता उद्याचं उद्या बघू, कारण आज पहिला दिवस होता. ठीक आहे, समजून घेऊ आपण. तुमच्यासाठीच कोर्स आहे. मला सांग, मला ह्या गोष्टी माहीत आहेत, मी तुम्हाला सांगून मला काय त्याच्यामध्ये फायदा आहे का? तुमचाच फायदा नाही याच्यामध्ये. तुम्ही जेवढं चांगलं शिकणार तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही जर का सर आजची PDF मिळेल का? कशाची PDF दादा? म्हणजे ते ह्याचे का, आपण जे हे बनवले ते पॉवर पॉईंट मधले ते बोलताय का तुम्ही? ही PDF वगैरे का? त्याचं स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता ना तुम्ही दादा, असं काय. स्क्रीनशॉट काढून घ्यायचं वाटलं सर तुम्हाला, व्हिडिओमध्ये पण आहे इथं, आता काढू शकता तुम्ही. नसेल तर आपल्या टेलिग्रामवरती हे PDF मी टाकून देईल. ओके. प्रायमरी मार्केट काय असतं, सेकंडरी मार्केट काय असतं, त्यानंतर NSE BSE काय राहतंय, कधी स्थापना झाली, ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे. हे बेसिक गोष्टी आहेत, तरी पण तुमचे रिमाइंड होण्यासाठी या गोष्टी मी तुम्हाला दिलेल्या आहेत. बऱ्याच लोकांना या गोष्टी माहीत नसतील, त्याच्यामुळे हे NSE BSE वगैरे सगळं लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा सेबीचं काम काय राहते, सेबी कसं कंट्रोल करतं मार्केटवर. तर व्हिडिओ रेकॉर्डिंग यूट्यूबवर राहील ना? येस दादा, राहील. ओके. सेबीचं वगैरे सगळ्या माहिती तुम्ही परत वाटलंस तर परत एकदा जाऊन चेक करून घ्या. तुम्हाला जर कायचं स्क्रीनशॉट काढून घ्या, स्क्रीनशॉट पण काढून घेऊ शकता व्हिडिओमध्ये जाऊन. ओके. आपल्या ॲपवर एकदा लाईव्ह लेक्चर घ्या. म्हणजे ॲपवर धनवर बोलताय का? धनवर घेऊ ना. धन तर आहेच की आपलं. 3 ब्रोकर तुम्हाला सांगितलं ना, एक एंजल वन, एक झिरोदा आणि एक धन. या 3 ब्रोकरचं आपण सगळं बघणार आहे. ओके. हे शेवट आहे, कारण ब्रोकर आपण शेवट बघणार आहे सगळे. याच्यावरती आपलं एक सेशन आहे, आपलं आहे याच्यावरती. ओके. तुमच्या कामाला सलाम. तुमच्यासारखी लोक खूप खूप कामी आहेत. ओके स्वप्नील भाऊ, धन्यवाद. सॉरी थोडंसं मगाशी लेट झालं, कारण सिस्टीममध्ये प्रॉब्लेम होता, त्यामुळे 10-15 मिनटं थोडंसं लेट जॉईन व्हायला लागलं. उद्यापासून माझ्याकडनं सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही, पण पहिला दिवस होता, सिस्टीम सेट करायला थोडासा वेळ गेला. उद्यापासून या गोष्टी होणार नाहीत. ओके. अजून विचारा काय क्लास आजचं जे झालं याच्यावरती कोणाला काय अडचण असेल तर विचारू शकता, बिनधास्त विचारा. आता जे झालं, अजून आपल्याकडे 10 मिनटं आहेत. 10 मिनटामध्ये तुम्ही विचारू शकता की आता आपण जे शिकलो त्याच्यामध्ये कोणाला काय आहे. येस, मी गंगाखेडचा आहे सर. ओके, गंगाखेड परभणी. ओके. आत्ता सांगा मगाशी कोण कुठून आहे. आपण पण 50 जण लाईव्ह आहेत. कोण कोणत्या जिल्ह्यातून आहे सांगा पटापटा, म्हणजे तुम्हाला पण कळेल एकमेकाच्या गावचे आपण आहात, समजेल असं. मगाशी भरपूर नांदेड वगैरे त्या साईडचे पण लोक होते, नागपूरचे होते कोणतरी. सांगा कमेंटमध्ये कोण कोणत्या गावचं आहे, कमेंटमध्ये करा, सगळेजण करा पटापट. गाव कोणतं आणि जिल्हा कोणता आपला, जिल्हा आणि गाव सांगा. समजा आता मी सोलापूरचा आहे, तर माझं तालुका आहे तो पंढरपूर, असं तुम्ही टाकू शकता. ओके. धाराशिव. ओके, सौरभ सर धाराशिवचे आहेत. सिद्धेश्वर सर, बेड तालुका माडा, जिल्हा सोलापूर. ओके, सोलापूर म्हणजे आमच्या साईडचे आहेत हे, माडा म्हणजे आमच्यापासून जवळच आहे. पनवेल, रायगड. ओके. कृष्णा सर मी नागपूरचा आहे. ओके. संजय सर सातारा. ओके. अक्षय सर लातूरचे आहेत. ओके. अजून कोण कुठले सांगा पटापट. सगळ्यात जास्त कमेंट कोणाचे आलेले आहेत बघा, सिद्धेश्वर सरांचे आलेले आहेत सगळ्यात जास्त कमेंट. तासगाव, दत्तात्रय सर तासगाव, सांगली. ओके. गणेश लोखंडे, पुणे. ओके. श्री धाराशिव, कळम शहर. ओके. मनीषा मॅडम ठाणे, मुंबई. संजय अक्कलकोट, सोलापूर. आपण शेजारीच आहे संजय सर. ओके. संता सरांचं म्हणणं आहे सांगली, कवठेमंकाळ. ओके, कवठेमंकाळचा माझा एक मित्र आहे.
मॉइश्चर, जिल्हा परभणी, तालुका गंगाखेड. ओके. प्रकाश, मी नांदेडचा आहे. ओके. संकेत, सोलापूर, पंढरपूर, तालुका पंढरपूर. संकेत सर, मी पण पंढरपूरचाच आहे. पण संकेत सर, तुमचं गाव कोणतं प्रॉपर? संकेत सोनवणे सर, गाव कोणतं? मी पंढरपूरचाच आहे. गोविंद सरांचं म्हणणं आहे असोला, जिल्हा परभणी. ओके. अनिल एक्समॅन, सिंहगड रोड, आनंदनगर, पुणे. सिंहगड रोडचे आहेत का? मी छत्रपती शिवाजीनगरला राहतो सर, पुण्यात आहे मी. बघू, वेळ पडली तर आपण एका दिवशी 100% भेट घेऊ. संयोग भ्रमंते, संजय कांबळे, शिरोळ, संजय कांबळे, शिरोळ, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. ओके. स्वप्नील सर, पुणे. ओके. अजून कोणकोणत्या होत्या? टाका कमेंट लवकर. संभाजीनगर, औरंगाबाद. ओके. महेंद्र सर संभाजीनगरचे आहेत, चांगली गोष्ट आहे. भरपूर लांब लांबून लोक आहेत आपल्या क्लासला. मुळे टायमिंग काय असणार? डेली 9चाच राहील सर. तरी पण मी एकदा आपल्या यूट्यूबवरती जसं आज मी टाकलं होतं टायमिंग कधी चालू होणार आहे, तसंच मी रेग्युलर टाकत आहे. ओके. रेग्युलर ते टाक. संगमनेर, नितीन सर संगमनेरचे, अहिल्यानगरचे आहेत. मयूर, बीड, नाशिक. बीड आणि नाशिक म्हणजे तुम्ही प्रॉपर बीडचे आता नाशिकमध्ये सेटल आहे. ओके. किरण सुर्वे, पुणे. ओके. पुण्याची भरपूर लोक आहेत आपल्याला. तौसिफ सरांचं म्हणणं आहे, सर तुम्ही म्हणत होते क्लास चालू राहील तोपर्यंत ट्रेडिंग करायची नाही, तुम्ही लाईव्ह नाही येणार का सर? मार्केट चालू नाही येणार दादा. आता मी उद्या एवढं शक्य नाही मला येणं डेली. कधीतरी मी येईल लाईव्ह, कधीतरी म्हणजे कधीतरी आपले ज्यावेळेस हे असेल, वेळ असेल त्यावेळेस आपण लाईव्ह येण्याचा प्रयत्न करू. पण डेली लाईव्ह नाही जमणार सर. संध्याकाळी पण 1.5 तास द्यायचा आहे, परत सकाळी 4-5 तास पॉसिबल नाही, कारण माझा पण अभ्यास असतो, ट्रेडिंग असते. ओके. बाकीच्या गोष्टी असतात, फॅमिलीला वेळ द्यावा लागतो, सगळ्या गोष्टी हे करून करावं लागतं. संध्याकाळी रेग्युलर आपण करणार आहे, मार्केट ॲनालिसिस आपण करणार. लक्षात ठेवा, आता उद्या मार्केट ओपन नाही, परंतु आज समजा जर का रविवार असता, एक दिवस आपण अगोदर काय करणार, मार्केटचं उद्याचं ॲनालिसिस करणार, फक्त व्ह्यू सांगणार तुम्हाला की मार्केट असं राहू शकतं. परंतु लाईव्ह ट्रेडिंग होणार नाही, कारण लाईव्ह येणार नाही. फक्त मी व्ह्यू वगैरे सेट करू शकतो, मार्केटचं कंडिशन काय राहू शकते उद्याची, ते आपण लाईव्ह मार्केट जेव्हा चालू होईल एक दिवस अगोदर आपण करू शकतो. ओके. ओके सर. ओके. तुंगतच आहे का तुम्ही? ओके, चांगली गोष्ट आहे. ओके, मी तुंगतला राहतो. मी साखरगावचे. हां, बरोबर. तुम्ही एकदा मागं कमेंट केली होती. बरोबर. गणेश सर म्हणे, सर पुण्यात भेट होऊ शकेल का? येस दादा, पुण्यात आपण भेटू. क्लास उद्या एवढा 60 दिवसाचा, आपण 100% एक आपण आपली गेट टुगेदर घेणार आहे, त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र भेटणार आहे. त्यावेळेस पुण्यातच प्रोग्राम ठेवण्याचा प्रयत्न आहे. ओके सर, तुमचं इंट्रोडक्शन द्या. येस, इंट्रोडक्शन मी ऑलरेडी दिले ना सर. सर तुमचे मराठीत लाईव्ह व्हिडिओ पाहायला खूप छान वाटले, हिंदी व्हिडिओ पाहून कंटाळा आला होता. ओके. येस, मराठीमध्ये ह्या गोष्टी कोण शिकव, कारण लक्षात ठेवा आपल्याला झालं काय माहिती आहे का, भरपूर व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती बघायला भेटतील बघा, भरपूर. परंतु सुरुवात कुठून करायची ना हेच कळत नाही. म्हणजे सुरुवातीला कोणता व्हिडिओ बघायचा, त्याच्यासाठी हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. बेसिकपासून सगळ्या गोष्टी, कारण स्टेप बाय स्टेप पाहिजे सगळ्या गोष्टी, लक्षात ठेवा. आणि तुम्हाला यूट्यूबवरती स्टेप बाय स्टेप शिकायला भेटणार नाही. तुम्हाला एकदम काहीतरी RSI, अचानक ABCD, काहीतरी इंडिकेटर, ही स्ट्रॅटर्जी वापरा, 100% प्रॉफिटेबल, हे असल्याच गोष्टी तुम्हाला यूट्यूबवर बघायला भेटतील. 100% प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जी नावाचा प्रकार तरी असतो का? 100% काहीतरी आपलं काढायचं म्हणून व्हिडिओ काढतात लोक, आणि ते आपण बघतो आणि त्याला लगेच व्ह्यू वाढतात, त्याचे सबस्क्राईब वाढले, झाला तो फेमस झाला आणि तो यूट्यूबवरून पैसा कमवतो. आणि रिअल तर तो काय कधी मार्केटमध्ये उतरलेला नसतो, त्यानं मार्केट बघितलेलं सुद्धा नसतं. त्यानं नुसतं कुठून तरी काय वाचून येणार, थोडंफार कोणाचा व्हिडिओ बनवणार, स्वतःच्या व्हिडिओमध्ये ते टाकणार, झाला ते व्हिडिओ लगेच ती स्ट्रॅटर्जी म्हणून त्याला नाव देणार, 100% प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जी झाली ती. 100% प्रॉफिटेबल स्ट्रॅटर्जी असते तर त्यानं यूट्यूबवरती टाकली असते काय? काहीतरी आपलं व्हिडिओ काढायचं म्हणून काढायचं. समीर, पुणे. ओके. धनकवडी. ओके, धनकवडी म्हणजे आमच्यापासून जवळच आहे. मी स्वारगेटला होतो पहिले राहायला, आता शिवाजीनगरला आहे. ओके. धनकवडी म्हणजे जवळच आहे, काही लांब नाही आहे. असं नाही, लक्षात ठेवा. त्यामुळे स्टेप बाय स्टेप शिकण्यासाठी हा कोर्स आपण बनवलेला आहे. स्टेप बाय स्टेप, बेसिक टू ॲडव्हान्स सगळ्या गोष्टी होणार आहेत. त्याच्यामुळे आज बेसिक होतं. आज आपलं जे काय मार्केटमध्ये
या बेसिक गोष्टी असतात. मार्केट कसं चालतं, काय चालतं, याच्यावर कुणी कशी निर्माण केली, कसं उत्पत्ती झालेली आहे, कोण कंट्रोल करतं, ह्या गोष्टी त्याच्यामुळे शिकलेल्या आहे. आजच्या क्लासविषयी उद्या विचारणार आहात कसं? उद्या नाही, उद्या कसं होईल? उद्या आपलं IPOचं सेशन आहे ना. उद्या आपलं IPOचं सेशन होईल. नाही, उद्या शनिवार आहे ना. सॉरी, शनिवारी आपलं हे होणार. उद्या IPOचं नाही, उद्या आपलं क्वेश्चन आन्सर होईल. आपल्या याच्यामध्ये ठरलेलं आहे क्वेश्चन आन्सर शनिवारी घ्यायचं आहे. क्वेश्चन आन्सर शनिवारी घ्यायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. आपलं काय राहणार आहे, सोमवार ते शुक्रवार, म्हणजे आज फ्रायडे आहे, म्हणून आज शुक्रवार आहे, तर सोमवार ते शुक्रवार आपलं लर्निंग असणार आणि शनिवारी काय असणार, आपलं पूर्ण क्वेश्चन आन्सर असणार. संध्याकाळी सेशन असणार, ते क्वेश्चन आन्सर ते असणार. ओके. बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही काही विचारू शकता, पण फक्त या आठवड्यामध्ये जे झाले त्याच गोष्टीबद्दल विचारा. आज तुम्हाला काय अडचण वाटली, समजा आजच्या सेशनमध्ये नाही समजले, तुम्ही नंतर काहीतरी तुमच्या लक्षात आलं की असं कसं काय आहे किंवा असं कसं काय होऊ शकतं, तर तुम्ही मला उद्याच्या सेशनला विचारू शकता. येते लक्षात? फक्त लक्षात ठेवा, जे सोमवारपासून आपण शुक्रवारपर्यंत शिकतो तीच गोष्टी तुम्हाला शनिवारी विचारायची. शनिवारी जास्त वेळ राहण्याचा आपला प्रयत्न राहील, कारण एका आठवड्याचं पूर्ण सेशन आपण एक काय बोलतो रिव्हिजन पण घेणार आहे. रिव्हिजन प्लस क्वेश्चन आन्सर शनिवारी होतील. या आठवड्यामध्ये आपण पूर्ण आठवड्यात काय काय शिकलो याचं रिव्हिजन आणि प्लस क्वेश्चन आन्सर होतील. डेली तर क्वेश्चन आन्सर राहणारच आहे शिकवल्यानंतर. प्लस तुम्हाला जर का अजून वाटलं अजून काय अडचणी येत आहे तर तुम्ही शनिवारी विचारू शकता. टार्गेट किती पॉईंटचं घेतलं पाहिजे निफ्टीमध्ये? दादा ते याच्यावरती नाही ठरत. टार्गेट तुम्ही असं ठरवूनच घेऊ शकता, असं नाही होत मार्केटमध्ये, लक्षात ठेवा. ते आपण शिकणार आहे, टार्गेट किती घ्यायचं, काय घ्यायचं, 1:2 रेशो कसा घ्यायचा, 1:3 कसा घ्यायचा, सायकोलॉजी कशी बिल्डअप करायची. सर रोजचे मार्केट व्हिडिओ बघायला आवडेल, म्हणजे व्ह्यू बनवायचा का? बरोबर, त्याच्यावरती पण तेवढं नाही होणार, कारण सगळं एडिटिंग वगैरे करायला त्या गोष्टीला वेळ लागतो. तर मला तेवढं एडिटिंगचं नॉलेज नाही अजून दादा. मी आता लेटेस्ट सोशल मीडियावर आलेलो आहे. ज्या अगोदर मी 6 वर्ष मार्केटमध्येच होतो. कोणताही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मी वापरलेला नाही 6 वर्ष. ओके. मराठीमध्ये छान माहिती समजते. ओके, धन्यवाद भाऊ. मराठीमध्ये समजायलाच पाहिजे, कारण हिंदी मी तरी जास्त इंग्लिश शब्द वापरत नाही, जेणेकरून आपल्या मराठी माणसांना जास्त अवघड जाऊ नये. कारण जर काही इंग्लिश बोलायला लागलो तर तुम्हाला तुमच्या डोक्यावरनं जाईल सगळं. मध्ये मध्ये इंग्लिश शब्द त्याच्यामुळे वापरत नाही आणि प्युअर गावठी भाषेत समजावतोय. एक्झाम्पल सहित. एक्झाम्पल देताना पण ग्रामीण भागातलंच एक्झाम्पल देतोय, असं नाही की खूप स्टँडर्ड लेवलचं शिकवतोय, तसं ही गोष्ट नाही आपल्या क्लासमध्ये. ओके. अजून काय अडचण आहे का? हो, क्लास 8ला घेत जावं, 9ला उशीर होत आहे, झोपायला पण उशीर होत आहे. ओके, ते तर आहे दादा. 8ला शक्य, 8:30ला बघू, प्रयत्न करू आपण घेण्याचा, किंवा 9ला. 9च ठीक वाटते मला तर, कारण आज थोडंसं लेट झाल्यामुळे थोडं लेट झाले, 9:15 वाजता आपण जॉईन, कारण माझं थोडं सेटअप करायला थोडा वेळ गेला. तर तुम्ही क्लास केलेत का? येस दादा, मी क्लास केलेले आहेत. क्लास करून मी 6 वर्ष मार्केटला दिलेली आहेत. क्लास केलेले आहेत मी पण, परंतु खूप महागडे क्लास केलेले आहेत. ते क्लास तुमचा पैसा वाचवा किंवा तुम्ही ते क्लास करू नये, जो माझा पैसा गेला तो तुमचा जाऊ नये, म्हणून मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवतोय. मी काय म्हणतोय ह्याच्यातलं सांगतो तुम्हाला, 50 लोकांना जर मी डेली हे शिकले ना, तर या 50 लोकांचा पैसा मी वाचवला, जो की क्लासला जाणार होता. तुम्हाला माहिती आहे क्लासची फी काय राहते? कोणताही तुम्ही क्लास जॉईन करा, 5,000च्या खाली जर तुम्ही कोणताच क्लास नाही, कमीत कमी 5,000 तर तुमच्याकडनं घेतात. कमीत कमी 5,000 रुपये घेतात. जास्तीत जास्त तुमच्याकडनं 50,000चा क्लास आहे, 1,00,000चे पण क्लास आहेत. हे क्लास मी करून बसलेलो आहे. हेच क्लास जे मी गोष्टी शिकलेल्या तेच तुम्हाला फ्रीमध्ये. मी काय सांगतो, 50 लोक जरी डेली असले तरी पण 50 लोकांचा पैसा मी वाचवणार आहे, जे की तुम्ही क्लासला देणार आहे. पण कसं आहे, क्लासला पैसे द्यायचे प्लस परत तिथून तुमचं मार्केट कॅप तुम्ही ओपन करणार, म्हणजे स्वतःचे तुमचं कॅपिटल ओपन करणार. तिथून पुढे मग भरपूर पैसे जातात ना अशामध्ये, येते लक्षात. त्याच्यामुळे 50 लोकांचे जरी पैसे वाचले तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट आहे. मी 50 लोकांना एक प्रकारे चांगलं शिकवू शकलो, याचा मला अभिमान आहे. ओके. तर क्लास आज येस दादा, आजपासून सुरू झालेत. आज 15 ऑगस्ट आहे ऑलरेडी. आजपासून सर नागपूरला 70,000 फी आहे, 6 मंथची फी आहे. बघा, कृष्णा सरांचं म्हणणं आहे 70,000 रुपये फी आहे क्लासची. किती? नागपूरमध्ये 6 महिने. आणि लक्षात ठेवा, मी 2 महिने जे शिकवणार ना तीच गोष्ट ते 6 महिन्यामध्ये शिकवणार तुम्हाला. फक्त ते काय करतात, वेळ घेतात मध्ये तुम्हाला, नाही का. म्हणजे आज समजा मी क्लास शिकवला, आज तुम्हाला काय शिकवलं मी मार्केट, उद्या समजा मी IPO तुम्हाला शिकवणार आहे, तुम्हाला मी IPO शिकवणार आहे. तर IPO वरती नाही का
ते 2-3 दिवस घालवणार. येते लक्षात. तीच गोष्ट बॅक टेस्टिंग करून देणार. म्हणजे 6 महिने असंच चाललं. 70,000 फी म्हणजे महिन्याला किती झाली बघा तुम्ही, जवळपास 12,000 रुपये तरी पकडा. 11,500-12,000 रुपये म्हणजे 12,000 रुपये एका महिन्याची फी घेतात. 6 महिने क्लास जरी असला तरी 72,000 रुपये होतात आणि 70,000 रुपये फी आहे. बघा एवढी फी आहे भावांनो, ही तुम्हाला फ्रीमध्ये शिकायला भेटते. तुम्हाला जर काही नको असेल तर मग तुम्ही तोटा करून घेताय. सर मी क्लास फी विचारली होती एकाला, तर किती हजार रुपये? 15,000 रुपये. 2 महिन्यासाठी 15,000 रुपये. गोविंद सरांनी विचारलं तर 2 महिने 15,000 रुपये. मला सांगा 2 महिन्यामध्ये 15,000 रुपये. मी तुम्हाला 2 महिने फ्री शिकवतोय. 60 दिवस. मी फक्त काय सांगितलं, तुम्ही 60 दिवस द्या. 60 दिवसामध्ये तुम्हाला जर का नाही वाटलं यानं आपल्याला काय शिकवलं नाही, तर तुम्ही माझा चॅनल अनसबस्क्राईब करून जाऊ शकता. ओके, लक्षात ठेवा. 60 दिवस फक्त मी तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्हाला 60 दिवसात तुम्हाला वेळ द्यायचा आहे. फक्त वेळ आणि तुमचं फक्त काय होणार आहे, नेट जाणार, इंटरनेट. ते तर तुम्हाला कुठेही गेले तरी तुमचं इंटरनेट जाणारच आहे. तुम्ही कोणता जरी क्लास केला तरी सगळे ऑनलाईनच क्लास असतात. ऑफलाईन क्लास आता कोणी घेत नाही. क्वचित कुठेतरी घेतात, परंतु ऑफलाईन शक्य नसतं. लक्षात ठेवा. आपण कुठेतरी कामात असतो, बाहेर असला. ऑनलाईन कसं तुम्ही कुठूनही करू शकता. त्याच्यामुळे बरीच आता सगळे जे क्लासेस चालतात ते ऑनलाईनच चालतात. तुम्ही घरी बसून, आता मी पुण्यात आहे तर मला नागपूरवरनं कोण बघतंय, कोण नांदेडवरनं बघतंय. हे जर मी ऑफलाईन ठेवलं तर नांदेडच्या लोकांना इथे येणार शक्य आहे का? नाही शक्य, कारण ते नांदेडला आहेत, मी इथं आहे. ती गोष्ट शक्य होत नाही. आता परभणीवरचे आहेत मगाशी काहीतरी 2-3 आहेत आपले लोक, गंगाखेडचं आहे कोणीतरी. त्या लोकांना ऑफलाईन क्लास घेतल्यानंतर शक्य आहे का येणं? नाही शक्य होत. त्याच्यामुळे ऑनलाईन क्लास बरीच आता क्लासेस घेतात. सध्या ऑनलाईनचा सगळ्यात जास्त जमाना सुरू आहे आणि दिसतं ना, कुठूनही तुम्ही बघू शकता. तुम्ही नंतर पण बघू शकता व्हिडिओ. त्याच्यामुळे ऑनलाईनच सगळीकडे चालू आहे. ओके सर, स्टॉकमध्ये इंट्राडे करण्यासाठी किती कॅपिटल पाहिजे? ते आपण शिकणार आहे सर, रणजित सर. आपण शिकणार इंट्राडेला. तुम्हाला जर का स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल किंवा स्टॉकमध्ये इंट्राडे करायचं असेल, त्याच्यामध्ये मग स्टॉकमध्ये तुम्ही फ्युचर अँड ऑप्शन पण करू शकता, एफएनओ पण करू शकता आणि कॅशमध्ये पण करू शकता. कॅशमध्ये जर का तुम्हाला केलं तर तुम्हाला 5 पट मार्जिन तुमचा ब्रोकर देतो. तुमचा ब्रोकर तुम्हाला, समजा तुमच्याकडे 10,000 रुपये कॅपिटल असेल तर तुमचा ब्रोकर 5% म्हणजे 5 पट म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये यूज करायला देतो. 10,000 तुमच्याकडे असतील तर तुम्ही 50,000चा माल उचलू शकता ब्रोकर थ्रू. ओके, दत्तात्रय सांगली इस्लामपूर. ओके, महेंद्र खरात, सर्व बेस्ट बेनिफिट हे आहे की क्लास रात्री आहे, डेला ऑफिस आहे म्हणून वेळ पण नसतो सर. ओके, संध्याकाळी त्याच्यामुळे आपण ठेवलेलं आहे. संध्याकाळी सगळ्यांना पॉसिबल होतं. 9चा टायमिंगच बेस्ट आहे माझ्या अंदाजानुसार. जर तुम्हाला वाटलं चेंजेस करायचं तुम्ही सांगा तसं, मग आपण चेंज पण करू शकतो. पण मला वाटतं 9 बेस्ट आहे. सगळ्यांचं जेवण वगैरे होतं. 9 वाजता बसले तर 10:30 वाजेसर आपलं 1.5 तास चालतं. आज 15 मिनटं आपण लेट झालोय, त्याच्यामुळे आपण 15 मिनटं लेट संपवतोय. 9:45 पावणे 11 आपण घेतो, नाही तर 10:30 आपला क्लास संपतो. कधी 10ला पण संपेल, कारण जर का टॉपिक छोटा असेल तर 10ला पण संपू शकतो. कधी इंडिकेटरचा टॉपिक असेल, एक इंडिकेटर 5-10 मिनिटात शिकवून त्याची बॅक टेस्टिंग करायला 1 तास भरपूर होतो आपल्याला. 1 तासात पण कधी क्लास संपतो. 9ला चालू झालं तर 10 वाजेपर्यंत पण संपतो. ओके, तर ऑनलाईन 16,000 फी आहे, पण तेवढं डिटेल नाही शिकवत. ओके कृष्ण सर, ते तर मला पण माहिती आहे, मी पण कोर्सेस केलेले आहेत. ऑनलाईन जरी असले तरी तुम्हाला डिटेल कधी शिकणार तुम्ही? ज्यावेळेस तुम्ही मार्केटला तुम्ही स्वतः ॲनालिसिस करता त्यावेळेस तुम्ही स्वतः डिटेलमध्ये शिकता. मी स्वतः नोट्स काढलेले आहेत. त्या नोट्स मी तुम्हाला शिकवताना माझ्या हाताखाली नोट्स असतात. माझ्याकडनं चुकून एखादा टॉपिक जरी राहिला तर मी माझ्या नोटमध्ये बघतो, नोटबुकमध्ये, आणि त्याच्यानंतर तुम्हाला शिकवतो. चुकून मगाचे 1-2 टॉपिक राहिले होते, ते टॉपिक पण मी तुम्हाला नंतर शिकवले. ओके, विचारा अजून काय अडचण आहे का? 9 योग्य आहे. येस, 9 वाजता योग्यच टायमिंग आहे. तरी पण वाटतंय कोणाला चेंजेस करायचा वेळ होतोय तर सांगा. 10:30 संपतोय दादा. 10:30ला क्लास संपतो. 10:30 मला नाही वाटत कोण झोपत असेल. 10:30 योग्य टायमिंग, म्हणजे 9ला चालू केला तर आपण 10:30 संपून जातो आपला क्लास. 9:30 ठीक आहे, 10:30 संपून जातो. ओके, ठीक आहे. चला, बरोबर मला वाटतंय 10:45 झालेले आहेत. आपला क्लास म्हणजे धन्यवाद. मराठी पाऊल पडते पुढे. ओके, सर्वांना सांगतो फक्त तुम्ही हे 2 महिने द्या. एवढे 2 महिने तुम्ही फक्त ट्रेडिंग करू नका. तुमचं कॅपिटल म्हणजे तुम्ही काय करा, तुमचं कॅपिटल बनवा 2 महिन्यामध्ये. मी सांगतो म्हणून फक्त बनवा. ट्रेडिंग बंद करा तुम्ही 2 महिने. तुमच्याकडे ब्रोकर असेल, तुम्ही ऑलरेडी ट्रेडिंग करत असाल, इंट्राडे ऑप्शन काय करताय, तो फक्त 2 महिने थांबा. 2 महिन्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेडिंग करणार. मला ना कुणाची कॉल आणि टिपची गरज पडणार नाही, याची गॅरंटी 100% गॅरंटी मी देतो. स्वतः तुम्ही ट्रेडिंग करणार.
फक्त 2 महिने द्या तुम्ही. ओके, फक्त 2 महिने द्या. कॅपिटल बनवा तोपर्यंत 2 महिन्यामध्ये तुमचं स्वतःचं कॅपिटल ग्रोथ करा. म्हणजे तुमच्या डिमॅटवरती ठेवा तुम्ही. 2 महिन्यानंतर तुम्ही स्वतः ट्रेडिंग करणार. तुम्हाला कोणाचीही गाड्यांची गरज पडणार नाही. तुम्ही स्वतः मार्केटमध्ये एक चांगला माइंडसेट घेऊन मार्केटसमोर बसणार. ओके, तर चला भेटू उद्याच्याला. उद्या परत संध्याकाळी 9 वाजता आपल्याला लाईव्ह असेल. त्याच्यामध्ये क्वेश्चन आन्सर असेल उद्यामध्ये. काय अडचण असली तर उद्या तुम्ही बिनधास्त विचारू शकता. भेटू उद्या संध्याकाळी. शुभरात्री. आणि लक्षात ठेवा, चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कारण आज आपण फक्त बेसिक शिकलो. आज सुरुवात झाली मार्केटला शिकण्याला आपल्या. त्याच्यामुळे अजून जर तुमचे कोण मित्रमंडळी येणार असेल तर त्यांना आपला चॅनल रेफर करा, जेणेकरून त्यांच्याकडनं ही संधी मिस होणार नाही. हे 2 महिनेच क्लास घेणार आहे, त्याच्यानंतर क्लास होणार नाही. ओके, जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि तुम्ही नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि उद्याच्या सेशनला लाईव्ह यायला विसरू नका. धन्यवाद.